राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा विठ्ठल केशवा राम कृष्ण हरी 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 विठ्ठल केशवा कृष्ण हरी विठ्ठल केशवा राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा कृष्ण हरी विठ्ठल केशवा राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा हरी विठ्ठल केशवा राम कृष्ण 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 हरी विठ्ठल केशवा कृष्ण हरी विठ्ठल केशवा राम 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 कृष्ण हरी
रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा रामकृष्ण हरी विठ्ठल केशव ज्ञानदेव तुकाराम 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 पुंडलीक वरदा हरी विठ्ठल विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर ईश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की सद्गुरु जोग महाराज की जय ज्ञानेशो भगवान विष्णु निवृत्तिर्भगवान हरा सोपानो भगवान ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचित्कला नमो ज्ञानदेवा नमो ज्ञानराजा नमो ज्ञान सिंधू सखा पूर्ण माझा मतिमंद ते ज्ञानदाता दिनासी नमस्कार साष्टांग ज्ञानेश्वरासी नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती संपाद्य ज्ञानंच विधाय भक्तिं विलोकितोयेन समाधिराज वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तम् अभंग क्रमांक 1849. जे दोष घडले न फिटेकरिता काही सरते तुझे पायी झाले तैसे माझा का हो करुणया अंगीकार झाले ती निष्ठुर पांडुरंगा यातीहीन नये ऐको ज्या वेद तया दिले पद वैकुंठीचे तुका म्हणे कारे एकाचा आभार घेसी माता भार वाहून या. मुक्त कैवल्य तेजोनिधी भगवान माऊली महावैष्णव ज्ञानोबर आहे. पवित्र असलेला परमवाहिनी इंद्राणी मातेच्या पावन तीरावरती अखंड कैवल्य समाधिगण भगवान माऊली महावैष्णव ज्ञानोबरायांच्या चरण सानिध्यामध्ये तुकोपनिषद अर्थात श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबरायाची अभंग गाथा आपल्या जीवनामधील त्रिविध तापाची व्यथा निवृत्त करण्याकरता आपण बघण्याकरता प्रवृत्त झालो. हा आपल्या जीवनाचा हा दीपावलीच्या कालावधीमध्ये असणारा हा परमभाग्याची असणारी क्षण आहे. यामध्ये श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबरायाची ही अभंग गाथा आपण कशाकरता बघायची तर त्याचं कारण असं आहे की मनुष्याचं जीवन हे अपूर्ण आहे. तत्वता तो पूर्णच आहे पण अविद्येची या निदा यामुळे तो अपूर्ण झालेला आहे. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. हे पूर्णत्व त्याला प्राप्त करून घेण्याकरता 3 ठिकाणी तो अपूर्ण आहे. मनगट, मन आणि मेंदू. मनगटातली अपूर्णता भ्रष्टता आहे. बाबा सांगत असतात आचार भ्रष्टी सदा कष्टी. मनातली अपूर्णता व्यभिचार आहे. व्यभिचारी माणसाला सायंकाळी शांत झोप म्हणून कधी येत नाही. आणि विचारातील मेंदूतील अपूर्णता संशय आहे. संशयात्मा विनश्यते. मग त्याकरता निष्काम कर्म, निष्काम उपासना आणि जीवशिवायक्य ज्ञान हे त्या 3 दोषाची निवृत्तीचे एक प्रकारचे 3 उपाय आहे. हे 3 उपायाची अंमलबजावणी आपण आपल्या जीवनामध्ये केली की आपल्या जीवनामध्ये सदआचार, सद्भावना आणि सद्विचार याने आपण संपन्न होतो. आणि ती संपन्नता प्राप्त करण्याकरताच आपण हा अष्टादशाचा प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी तुकोपनिषदाचा मागच्या वर्षी मागे एकदा झाला आणि उर्वरित अभंगाचा पुन्हा एकदा विचार करण्याकरता आपण प्रवृत्त झालेलो आहोत. तर हा अष्टादशा म्हणजे काय असं आहे. बाबाचं वाक्य सांगत असतात आर्ट ऑफ लिव्हिंग म्हणजे खरी जीवन जगण्याची कला. आणि दुसरं आपले गुरुवर्य हरिभक्तपारायण सुभाष महाराज एक वाक्य सांगत असतात ट्रान्सफॉर्मेशन टेक्नॉलॉजी अर्थात बदलाचं तंत्रज्ञान. आणि बाह्य बदल आपण किती केला 3 वाक्य महत्त्वाचे आहे. व्यवस्था किती असेल पण आंतरिक अवस्था उंचावली नाही. पात्र पुष्कळ असेल अंतकरणातली पात्रता उंचावली नाही. सुविधा पुष्कळ असतील अंतकरणात एक रम्य समाधानाची जर आपल्याला अपेक्षा असेल तर त्याकरता आपलं हृदय परिवर्तन झालं पाहिजे. आणि ते हृदय परिवर्तन करण्याकरता म्हणून हा तुकोपनिषद अर्थात जगद्गुरु तुकोबरायाची गाथा आपण पाहत आहोत. निश्चितच या
तुकोबरायांनी प्रतिपादन केलेला जो सदाचार आहे, सद्भावना आहे, सद्विचार आहे, याची अंमलबजावणी जर आपण आपल्या जीवनामध्ये केली तर निश्चित एक रम्य समाधान आपल्या जीवनामध्ये प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही, यामध्ये तिळमात्र संदेह नाही. आणि ते समाधान प्राप्त करून घेण्याकरताच आपण हे चिंतन करत आहोत. तर या सायंकाळच्या आजच्या सत्रामध्ये 1849 ते 1863 इथपर्यंत अभंग आहेत. आपण क्रमप्राप्त जमेल त्या पद्धतीने तुम्ही संत माझी आकडा दिठीचा कराला बहुडा तरी तुम्हा माने एवढा होईन मी. अहो चंद्रकांत द्रवता किर होय परी ते हातवटी चंद्रिकी आहे. वक्तात वक्ता नव्हे श्रोते नवीन. एरवी तरी मी मूर्खो जरी जहाला अविवेको तरी संत कृपा दीपकू सोज्वळ असे. आपणा सर्वांच्या कृपा आशीर्वादाने आपण सर्वजण मिळून जगद्गुरू तुकोबराय या अभंगामध्ये काय दिव्य संदेश देतात तो आपण पाहण्याचा प्रयत्न करूया. महाराज म्हणतात बघा, काही करिता न फिटे आयसे जे दोष घडले. म्हणजे काही करिता शब्दाचा अर्थ या ठिकाणी साधारण व असाधारण कोटीचं कुठल्याही प्रकारचं प्रायश्चित्त आपण की जर केलं तरी न फिटे, ज्या दोषाचा परिहार होत नाही असे दोष शब्दाचा अर्थ असं पातक, म्हणजे अगदी परप्राण घाताचा असेल, परस्त्री गमनाचा असेल, व्यभिचारादी कर्म असेल, असं कुठल्याही प्रकारचं पातक घडलं आणि प्रायश्चित्तादी कुठलाही उपाय केला तर शास्त्रामध्ये त्याला परिहार सांगितलेला नाही. तैसे आयशे असणारे जे पातकी आहेत तेही तुझ्या पायी सरते झाले. त्यांनी जर देवा काय अनुकूल, बाबा एक श्लोक म्हणत असतात, अनुकूलस्य संकल्प प्रातिकूल्यस्य वर्जनम रक्षिषी ती विश्वास गोप्तृवर्णम तथा आत्मनिक्षेप कार्पण्य षड्विधा शरणांगती. अशी अनन्य शरणांगती जर परमात्म्याची स्वीकारली तर तेही परमात्म्याला सरते झाले, म्हणजे ते मान्य झाले. उदाहरण जर आपल्याला अपेक्षित असेल तर गणिकेचं बघा, अजामेळाचं बघा, हे उदाहरण आपल्या डोळ्यासमोर आहे. हे कशालाही परिहार त्या पातकाला नाही, पण तेही परमात्म्याच्या चरणी सरते झालेले आहेत. मग तुकोबराय या अभंगामध्ये एक प्रकारचा प्रेम कल करतायत बरं का. जसं जनाबाई महाराज म्हणतात ना, धुंद झाला तुझा दरबार, तशा पद्धतीचं बोलणं तुकोबरायचं या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतं. महाराज म्हणतात माझा अंगीकार काहू करू नये. इतके पातकी जर तुम्हाला सरते होत असेल, ते जर मान्य होत असेल तर मग माझाच अंगीकार आपण का बरं करत नाही, असं तुकोबराय देवाला बोलतात. पांडुरंगा निष्ठुर झाले ती, माझ्या बाबतीतमध्ये आपण निष्ठुर झालेला आहात, अगदी दयाहीन आपण झालेला आहात, असं तुकोबराय देवाशी बोलतात. यातिहीन नये ज्या वेद ऐको. आता यातिहीन शब्दाचा अर्थ उलट करा, हीन याती म्हणजे नीच याती. अगदी काय वेद संपन्न किर होई परिकृपण ऐसा नाही जो कानी लागला तीही वर्णाच्याची. म्हणजे श्री शूद्र चांडालादी योनीमध्ये जन्माला आलेल्या जे पुरुष आहेत, माऊली आहेत, तर त्यांना ज्या वेद ऐकू नये, त्यांना वेद श्रवणाचा देखील अधिकार नाही. पण असे जे आहेत ना देवा, तेही तया वैकुंठीचे पद दिले, त्यांना देखील तू वैकुंठाचं पद दिलं. आता वैकुंठ शब्दाचा अर्थ आपण पाठामध्ये बाबाच्या मुखातून 3 ऐकतो. वैकुंठ शब्दाचा अर्थ वैकुंठ पुरुष परमात्म्याचं नाम आहे, वैकुंठ परमात्म्याचं धाम आहे, आणि ज्या ठिकाणी सगळ्या गती कुंठित होतात असं वैकुंठ हे परमात्म्याचं स्वरूप देखील आहे. आनंद शरणांगताला पहिले नाम देतो, नंतर धाम देतो आणि आपल्या स्वरूपामध्ये मिळून घेतो, असं देवा तुम्ही करतात. मग म्हणतात या तुका म्हणे भार वाहुनी माता गेशी. अक्षरशः देवा काय अनन्यश्चिंतेन तो माम येजना परिपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वाहम्यम. अप्राप्तिष्य प्राप्तिर्योगा प्राप्तस्य परिपालनम क्षेम, असा त्यांचा योगक्षेम तुम्ही वाहता. आणि काय तुका म्हणे नेदी अनेकाचे हाती, म्हणजे दुसऱ्याकडनं करून घेतात असं नाही, माथाव आहे, स्वतः पण त्यांचा योगक्षेम आपल्या मस्तकावरती वाहता. मग एकाचा आभार कार्य देवा, माझ्याच एकट्याचा आभार शब्दाचा अर्थ आपल्या गाथेमध्ये जो येणार आहे त्यामध्ये केलेला आहे. माझाच एकट्याचा भला मोठाचा भार तुला का झालेला आहे, असं तुकोबराय देवाशी प्रेमकलह करत असताना बोलतात. आता हा पुढील अभंग कीर्तनपर प्रकरणातील आहे, आपल्या नथुसिंग बाबाच्या गाथ्यामध्ये आपण बघितला. आणि मग जे हरिदास कीर्तन करतात ते परमात्म्याला किती आवडतात, परमात्म्याची आवडही सांगतात, आणि परमात्म्याला आवडणारं कथाकीर्तन जे करतात, परमात्मा त्यांची कशी सेवा करतो हे सांगत असताना महाराज म्हणतात, हरिकथेची आवडी देवा करीतो सेवा दासांची, म्हणून हिंडे मागे मागे घरटी जागे घाली तसे, निर्लज्ज भोजे नाचे रंगी भरते अंगी प्रेमाचे, तुका म्हणे विकले देवे आपणा भावे संसाठी. देवा हरिकथेची आवडी, भगवान परमात्म्याला हरिकथेची फार आवडी आहे. आवडी देवासी तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस. भगवान परमात्म्याला हरिकथा ही फार आवडते, आणि हरिकथा आवडते म्हणून दासाची, म्हणजे जे हरिदास हरिकथा करतात, हरिनाम चिंतन करतात, स्वरूप संकीर्तन, गुणसंकीर्तन, लीला संकीर्तन, नामसंकीर्तन, अशा पद्धतीने जे हरिदास कीर्तन करतात ना, सेवा करीतो परमात्मा त्यांचे काय करतात, सेवा करतात. म्हणजे न सांगता करी
सर्व काम. भक्त समागमे सर्व भावेहारी न सांगता करी सर्व काम. एवढंच नव्हे, महाराज म्हणतात म्हणून मागे मागे हिंडे. हा भगवान परमात्मा त्या हरिदासाच्या नामयाचे पाठी चाले केशराज लागाव्या रजचिरणीचे परमात्मा त्यांच्या मागे मागे फिरतात आणि जागे घरटी घालीत असे. आता या जागे शब्दाचे अर्थ दोन आहेत आपल्या अर्थामध्ये आपल्याला पाहिला शब्दकोशामध्ये. तर एक जागे शब्दाचा अर्थ आहे हरिदास ज्या जागेवरती बसलेत त्या जागेवरती भगवान परमात्मा काय करतात, त्यांच्या भोवती अशा प्रदक्षिणा करतात, त्यांना फेऱ्या मारतात, त्यांना गिरट्या घालतात. आणि दुसरा अर्थ आहे हरिदास हरिकथा कीर्तन करत असताना जागा राहून परमात्मा तिथे पहारा देतो. आणि मग उदाहरण आपल्याला दोन पाहायला भेटतात. एक उदाहरण आहे जगद्गुरू तुकोबराय कीर्तन करत असताना त्या मंगळी म्हैस तुकोबरायाची सासरवरनं आलेली ती कन्यादान स्वरूपामध्ये आवलीचं तिच्यावर फार प्रेम आहे. तर ते चोर घेऊन जात असताना परमात्म्याने तिचं रक्षण काळपुरुषाच्या स्वरूपामध्ये येऊन केलं, म्हणजे जागा राहून पहारा परमात्म्याने दिला. दुसरं उदाहरण जर आपण पाहिलं तर राजे शिवछत्रपती जगद्गुरू तुकोबरायाचं कीर्तन श्रवण करत असताना त्याही वेळेला परमात्म्याने तिथे जागेवरून पहारा दिला आणि यवनाला कसं पळवून लावलं हे आपल्याला प्रकरण पाहायला भेटतं. अर्थात जागे घाली तसे घरटी. जागा राहून भगवान परमात्मा त्यांच्या अवतीभोवती घरटी घालतो. ते ज्या जागेवर बसले त्या जागी आणि ते ज्या जागेवर कथा कीर्तन करतात तिथे परमात्मा पहारा करतो, संरक्षण करतो. पुढे म्हणतात अंगी प्रेमाचे भरते. आता या ठिकाणी भरते शब्दाचा अर्थ केलेला उमाळा, म्हणजे भगवान परमात्म्याच्या अंतकरणामध्ये हरिदास आणि हरिदास जी कथा कीर्तन करतात त्यांच्याविषयी प्रेमाचं भरतं येतं, उमाळा येतो. आणि त्यामुळे रंगी भोजे निर्लज्जी नाचे. ते हरिदास जी कथा कीर्तन करतात त्या कथा कीर्तनाच्या रंगामध्ये रंगून जाऊन हा श्रीरंग भोजे. भोजे शब्दाचा अर्थ खूप आनंदाने आणि निर्लज्ज होऊन, म्हणजे नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग. किती निर्लज्ज झाले परमात्मा, अक्षरशः पितांबर फिटला हे बाबाला भान नाही. कबीरदाजीला यावं लागलं, म्हटले देवा खाली तर बघा किमान, इतकं कुठं असतं का. आणि मग काय सावध होई देवा ऐसे बोले कबीर. अशा पद्धतीने निर्लज्ज होऊन परमात्मा त्या हरिदासाच्या कीर्तनामध्ये त्यांच्यासमोर थया परमात्मा नाचतात. आणि महाराज म्हणतात तुका म्हणे देवे आपणा भावे संसाठी विकले. भगवान परमात्म्याने स्वतःला भावे शब्दाचा अर्थ त्या जे हरिदास आहे त्यांचं असणारं अनन्य निश्चिम निरुपम स्वरूपाचं जे प्रेम आहे भगवान परमात्म्याच्या ठिकाणी आत्यंतिक असणारी प्रीती आहे त्या संसाठी, म्हणजे त्या मोबदल्यामध्ये भगवान परमात्म्याने स्वतःला पार त्यांना विकून टाकलेला आहे. असा हरिदासाचा परमात्मा अंकित झालेला आहे. पुढील अभंगामध्ये पंढरी क्षेत्राचा महिमा गात असताना जगद्गुरू तुकोबराय म्हणतात साधन संपत्ती हीच माझे धन सकळ चरण विठोबाचे शीतळ हा पंत माहेराची वाट जवळीचं नीट सुखरूप वैष्णवाचा संग रामनाम गाणे मंडित भूषणी अलंकार भवनदी आड नवतीशी झाली कुरडीच चाली जावे पायी मायबाप दोघे पाहतील वाट ठेवून या कटी कर उभी तुका म्हणे का हो केव्हा देखीन कळस पळाली आळस निद्राभोग. आता आपण व्याकरणामध्ये लघुसिद्धांत कौमुदी शिकत असताना स्वामींच्या मुखातून मी एक पंक्ती ऐकली होती. द्वंद्वांते द्वंद्वादो द्वंद्व मध्ये श्रीयमानम यत पदम तत् प्रत्येकम अभिसंबद्धते. म्हणजे एखादं महत्त्वपूर्ण जर पद असलं ना त्या चरणामध्ये तर ते प्रत्येकाकडे वापरलं पाहिजे. तसं या ठिकाणी सकळ शब्द 3 ठिकाणी आपल्याला वापरावा लागतो. महाराज म्हणतात विठोबाचे चरण. आता चरण शब्दाचे दोन्ही नेहमी आपण अर्थ आहे. तो परमात्म्याचे एक चरण कमलही आहे आणि दुसरं चरण म्हणजे परमात्म्याचं स्वरूपही आहे. आपण भक्तीच्या प्रांतात चरण घ्या, पाय घ्या आणि वेदांताच्या प्रांतात पाहिलं तर परमात्म्याचं स्वरूप घ्या. हे विठोबाचं चरण आमचे काय आहे, सकळ साधन, सकळ संपत्ती आणि सकळ धन. हे विठोबाचे चरण हेच आमचं सकळ साधन आहे. म्हणजे योग यागादी सगळं साधन आमच्या विठोबाचं चरण आहे. सकळ संपत्ती आणि विवेक वैराग्यादी षट संपत्ती विठोबाचं चरणच आमचं आहे. आणि नवे नवे सकळ धन आहे ना, धन घरी पांडुरंग, आमचं सकळ धनसुद्धा हे विठोबाचं चरणच आहे. आणि हा जो पंढरीचा मार्ग आहे ना, पंढरीचा पंथ आहे तो कसा आहे ते सांगताना महाराज म्हणतात हा पंथ माहेराची वाट. हा पंढरीला जाणारा जो पंथ आहे, जो मार्ग आहे, आमच्या माहेराची वाट आहे. पंढरी माझे माहेर साजणे ओविया कांडणी गाऊ गीती, ते आमच्या माहेराची वाट आहे. आणि बघा प्रत्येक संतांनी पंढरपूरला माहेर म्हटलेलं आहे ना. माहेर नामया केशवाचे, माहेर संताचे नामया स्वामी केशवाचे. किंवा आपुल्या माहेरा जाईने म्हणतात तुकोबराय म्हणतात. आणि अवघाचे संसार तिथेही माहेर शब्द आला. जाईने गे मायेतया पंढरपुरा भेटे ना माहेरा आपुल्या. कारण पंढरपूर हेच त्यांचं काय आहे, माहेर आहे.
ज्या ठिकाणी लेक गेल्याच्या नंतर विश्रांती घेते असं आमचं माहेर हे पंढरपूर आहे. म्हणून हा पंथ म्हणजे पंढरीला जाणारा जो पंथ आहे, मार्ग आहे, आमच्या माहेरची वाट ती आहे. आणि ती वाट कशी आहे, 4 विशेषण वापरतात. प्रत्येक लेकीला आपल्या माहेरचं जसं कौतुक असतं ना, तशा पद्धतीने तुकोबाराला सुद्धा आपल्या माहेरचं फार कौतुक आहे. 4 विशेषण वापरतात. ही माहेराची वाट शीतळ आहे, जवळची आहे, नीट आहे आणि सुखरूप आहे. शीतळ आहे म्हणताना आनंददायी आहे असा अर्थ आपण केलेला आहे. आनंददायी म्हणजे आनंद तेथीचा, मुकयाशी वाचा, बहिरे ऐकती कानेरे अशी. बरं, नाहीतर वारीला जाताना सुद्धा किती आनंद आहे, वाटेला जातानाही आनंद, तिथे गेल्याच्या नंतर आनंदच आनंद आहे. नंतर जवळीचं काय, तुका म्हणे जवळी आले किंवा इतर योगयागादी साधण्यापेक्षा ही वाट जवळची आणि सुखरूप आहे. नंतर नीट मार्ग आहे, नीट पंढरीचा. आणि सुखरूप, सुखरूप म्हणत असताना मार्ग हा सोपा सुखरूप, सुखरूप आहे. कारण सुखरूप असा ऐसा दुजा कोणच सांगा, त्याच्या पण यो वै भूमा तत्सुखम, नेनो ब्रह्ममार्ग चुकले ते विटेवर उभे आहेत. म्हणून ती वाट कशी आहे, वाटही सुखरूप आहे. आणि वाटेवरून ज्या परमात्म्याला भेटायला जाणार आहे तो तर सुखरूपच आहे. म्हणून आपुला तो एक देव करून घ्यावा, ते नवीन जीवा सुख नव्हे. पर का ती वाट सुखरूप आहे, त्याचं कारण आहे वैष्णवाचा संग, रामनाम गाणे. काय, ज्ञानदेव वैष्णव मोठा किंवा वैष्णव तो जाय अवघी देवावरी माया. भावनेमध्ये भ्रष्ट नाही, आपल्या क्रियेमध्ये भ्रष्ट नाही, भावनेमध्ये व्यभिचारी नाही आणि विचारामध्ये संशयी नाही, त्याला म्हणतात वैष्णव. अशा वैष्णवाचा असणारा संग त्या वाटेवरती आहे. आणि वैष्णवाच्या संगतीमध्ये काय करतो आम्ही, रामनाम गाणे. आम्ही रामनामाचं गीत गातो, रामकृष्ण गीती गात, टाळची पोळ्या वाजवीत, छंदे आपुल्या नाचत निज घेऊन फिरत गा. आणि भूषणे अलंकार मंडित. आता हेच काय, ते सर्व सुखले आलो सर्व अलंकार, आनंद निर्भर डुलत असो. अंतरंग बहिरंग लक्षण सांगितलेलं आहे बघा एका प्रसिद्ध वचनामध्ये. हृदयी कळवाळा वैष्णवाच्या आणि तुळशीमाळा गळा गोपीचंदन टेळा, हे बहिरंग लक्षण आहे. आणि हृदयी कळवळा वैष्णवाच्या हे अंतरंग लक्षण आहे, किंवा ऊर्ध्व पुंड्र भाळ. तसं या ठिकाणी अंतरंग लक्षण आहे. आम्ही त्या वैष्णवाचा आम्हाला बहिरंग संघ आहे आणि अंतकरणामध्ये त्या परमात्म्याचं नामचिंतन आहे. आणि हेच आमचं वस्त्र आभूषण आहेत, हेच आमचे दिव्य असे अलंकार आहे. आणि मंडित याने आम्ही शोभून दिसतो, आम्ही याने सुशोभित झालेलो आहोत असं महाराज बोलतात. आता या मार्गाचा जर विचार कराल तर भवनदी आड नवतीशी झाली. या ठिकाणी भवनदी म्हणजे हा असणारा सुरुसरती संसार, हा उपजिते नासी, नासिली ते पुनरपी दिशी, घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा, असा असणारा हा जो संसार आहे ना, वास्तविक पाहता भगवान परमात्मा 7व्या अध्यायामध्ये बोलतात, दैवी यशा गुणमयी मम माया दुरत्या. आणि ही माया इतकी तुकोबराही बोलतात, तुका म्हणे लासी माया नाचविते कैशी. मग अशी असणारी माया अर्थात ही भवनदी, पण ही आड म्हणजे प्रतिबंध. आता या वाटेनं ही प्रतिबंध करत नाही. एखादी इलयती कुत्री असू द्या, कारण माया शब्द स्त्रीलिंगी आहे म्हणून मी असं बोलतो, तर ती आपल्या गळ्यात तुटून पडते आणि आपल्याला फाडते असं आपल्याला वाटतं, अगदी अंगाचं पाणी पाणी होतं. तेवढ्याच वेळामध्ये तिकडे असं तिचा मालक असावं. आपण गणपतराव बघा की हो, गणपतराव म्हणतो चंपी यू, ती रिटर्न गिअर टाकते आणि पुन्हा आपल्याकडे डुंकूनसुद्धा पाहत नाही. मी कशा करता बोलतो, एक व्यवहार असं दृष्टांत दिला जातो ना, तशी माया आहे. आपण त्या माया पतीकडे चालल्यामुळे तिची आता भीती नाही, तिचा आपल्याला प्रतिबंध राहिला नाही. भवनदी आड नाही, नवतीची झाली. नवे नवे त्या मायेची त्या अधिष्ठान ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी, कारण नेनो ब्रह्ममार्ग चुकले, मग ती ठिकाणी तिचं सिद्धीच नाही ना. त्रैकालिक अत्यंत अभाव आहे. काय प्रतितिकाली प्रतितिउपयी चैतन्या ठिकाणी प्रतीत येणाऱ्या या मायेचा त्रैकालिक अत्यंत अभाव असल्यामुळे ती नवतीची झाली, ती नाहीच आहे अशी स्थिती या वाटेला लागल्या लागल्या आमची झालेली आहे. आणि त्यामुळे कोरडीचं पायी चाली जावे, कोरड्याचा पायाने. आता कोरड्याची ही कोरडीची देली दीपण्याने दोन्हीकडे लावायचा, कारण ही माया नदी तर इतराला गटंगळ्या खायला भाग पाडते किंवा नौकेचा आसरा लागतो, पण जे आश्रय लागतो. पण हे जे या पंढरीच्या वाटेने निघणारे जे साधक आहे, वारकरी आहे, त्यांच्या दृष्टीने ही माया शिल्लकच राहत नाही, मायेतलं कुठलंही अहम अध्यासाचं पाणी राहत नाही. त्यामुळे ती कोरडी झालेली आहे. आणि दुसरा, कोरडी झाल्यामुळे कोरडीची पायाकडे सुद्धा म्हणजे पायाला जाताना पाव भिजवणे दी अंग, किंवा तया आईलची थडी सरले मायाजळ. त्यामुळे ती माया कोरडी झाली, त्यामुळे कोरड्या पायाने आम्ही पलीकडे पंढरपुरापर्यंत जातो. दोघे मायबाप वाट पाहतील. का जाता तुम्ही पंढरपूरला? म्हटले काय, पांडुरंग आमचा पिता, रखुमाई आमची माता, हे दोन्ही आमचे माता पिता आमची वाट पाहतात. म्हणले कसे पाहतात? उभे कटीकर ठेवून वाट पाहते. कटावर कर ठेवून विटेवर उभे राहून हे दोन्ही माता पिता झोपून वाट पाहणं, बसून वाट पाहणं आणि उभा राहून वाट पाहणं, वाट पाहे उभा, तर त्यामध्ये तत्परतेचं दिग्दर्शन आहे.
अत्यंत तत्परतेने, आपुलकीतेने, तन्मयतेने हा परमात्मा आणि आमची माता आमची वाट पाहते. आणि तुकोबराय म्हणतात, माझी तर अशी स्थिती झाली, या वाटेला लागल्यापासून केव्हा कळस देखेन. तुकोबराय सांगतात ना, तात्काळ हा ना, तुका म्हणे मोक्ष देखील कळस, तात्काळ हा नाश अहंकाराचा, किंवा होईल येणे कळसा आले स्थिरावले अंतरी किंवा अंतर. तर तो असणारा कळस मी एकदा कधी पंढरपूरला जाईल आणि गर्दी असेल, पांडुरंगाचं नाही चरणदर्शन झालं तर ते कळसाचं दर्शन तरी मी कधी घेईन, अशी माझी स्थिती झाली. आणि बाबा एक वाक्य वापरत असतात, वेधेची तन्मयता. त्यामुळे आळस निद्रा भूक पळाली. आळस निद्रा हे तमोगुणी प्रतिबंध आणि भूक हा रजगुणी प्रतिबंध, प्राणाचा धर्म आहे ना तो. तर हे सगळे असणारे प्रतिबंध आमचे दूर झाले, कारण ही वाटच सात्विक आहे. त्यामुळे शुद्ध सत्वगुणाचाच आविर्भाव अंतकरणामध्ये झाल्यामुळे हे सगळे प्रतिबंध आमचे दूर झाले. आता पुढील अभंगामध्ये पांडुरंगाशी सलगी करत असताना जगद्गुरू तुकोबराय परमात्म्याची क्षमा याचना करतात. मुळात असं आहे, भगवती ज्ञानेश्वरीचा 16वा अध्यायाचं प्रस्तावना आपण पहा. तिथे देखील ज्ञानोबराय गुरुचं वर्णन करताच येत नाही म्हणतात, पण मी आता अर्धधनी उठणार नाही असं म्हणतात. आणि पुन्हा वर्णन करतात, पण जरी मी वर्णन केलं तरी हे वर्णन तुमच्या स्वरूपापर्यंत पोचत नाही, म्हणून माझा अपराध आहे, तरी मला तुम्ही क्षमा करा, पण मी वर्णन करणारच. अशा पद्धतीची जी ज्ञानोबरायची सद्गुरू निवृत्तीनाथाबद्दल भावना आहे, तीच भावना तुकोबरायच्या पुढच्या अभंगामध्ये पांडुरंग परमात्म्याशी बोलत असताना आहे. महाराज म्हणतात, यथार्थवादे तुझं न वर्णव एखादा बोलतो ते निंदा करीतो तुझी, वेदश्रुती तुझं नेनती कोणी 24 ठेंगणी धांडोळीता, आता मज क्षमा करावे ते देवा, सलगी ते केशवा बोली येलो, सगुण की साकार निर्गुण की निराकार, नकळे हा पार वेदश्रुती, तो आम्ही भावे केलासी लहान, ठेवून या नावे पाचारितो, सहस्रमुखे शेष सिनलास्तविता, पार न कळता ब्रह्मा ठेला, तेथे माझी देहबुद्धी ते काही, थोर मी अन्यायी तुका म्हणे. यथार्थवादे म्हणजे जसं पाहिजे तसं. काय आहे, माऊलीचीच ओवी आहे बघा, नामरूप संबंधू जातिक्रिया भेदू, आकाराशीचं प्रवादू, वस्तूशी नाही. पंचदशीमध्ये म्हटलेले माऊली नेहमी श्लोक म्हणत असतात, प्रमाण उत्पादिता विद्या प्रबलम प्रमाणम विना न नशिती, शब्दात प्रबलम मानम न इच्छिते असं म्हटलेलं आहे. पण सर्वात प्रबल प्रमाण शब्द प्रमाण आहे, पण शब्दाच्या कवेत येणारा तो परमात्मा नाही. त्यामुळे यथार्थ जसं पाहिजे तसं त्याचं वर्णन होणं कसं शक्य आहे. म्हणून यथार्थ पद्धतीने वास्तवतः आणि वादे म्हणजे शब्दाने, योग्य शब्दाने तुझं कदा न वर्णवे, केव्हाही तुझं ते वर्णन होणं संभवनीय नाही. हे मला कळतंय देवा, तरीही तुकोबराय म्हणतात बोलतो. आणि मग मी बोलत मला हे कळतं, यथार्थ म्हणजे योग्य शब्दाचा प्रयोग मी करू शकत नाही, वास्तव स्तुती मी करू शकत नाही, तरी मी बोलतो. मग मी जे बोलतो ना, ती तुझी निंदा करतो. मी तुझी एक प्रकारचे काय करत आहे, निंदाच करत आहे असं तुकोबराय म्हणतात. आणि मी निंदा का करेल देवा, माझा तर विचार सोडून दे. वेद श्रुती कोणी तुझं नेनती. आता वेद आणि श्रुती श्रीलिंगी पुलिंगी आपल्याला वाटेल एकच आहे, पण अर्थ केलेला आहे. वेद म्हणत असताना 4 वेद, आपलं वेद म्हणजे वेद शांत वेदांत म्हणजे उपरी 10 उपनिषदे, ज्ञानप्रधानजी 10 उपनिषद आहेत त्यांना, आणि श्रुती म्हणत असताना 4 वेदांना, म्हणजे या 14ही जणांना तुला ते जाणत नाही. यथार्थ वर्णन विधिमुखाने ते तुझं करू शकत नाही. आणि धांडोळीता 24 ठेंगणी, 24 जणं हे तर तुझा धांडोळा घ्यायला गेले तर ती ठेंगणी ठरली. 24 कोण आहे तर मद्वयम भद्वयम ब त्रयम व चतुष्टयम नालिम पाग्नी पुराण आणि कुस्कम गारुडमे वच. याच्यामध्ये मद्वयम मत्स्य मार्कंडे, भद्वयम भविष्य भागवत, ब त्रयम ब्रह्म वैवर्त ब्रह्मांड, व चतुष्टयम वराह वामन विष्णू वायू, व नाली पाग्नी ना नारद ली लिंग पा पद्म आ आग्नी नालिम पाग्नी पुराणाने कुस्कम गारुडे मेवच. त्यामध्ये कुर्म स्कंद आणि गरुड अशी 18 पुराणं आहेत. तर 18 पुराणे काय, पुराणाशी वाढ श्रुती नेनती पार, ते झाले साकार पुंडलिका. म्हणून ही 18 पुराणं आणि सांख्ययोग, न्याय, वैशेषिक, पूर्वमीमांसा, उत्तरमीमांसा अशी 6 आस्तिक दर्शनकार, ही 24 आणि पहिली 14 धांडोळीता ठेंगणी. तुझा धांडोळा घ्यायला गेली ना देवा, ती ठेंगणी ठरली. आणि मग यांची या बड्या बड्या लोकांची जर स्थिती ही असेल तर ते देवा, मग त्या ठिकाणी एवढं कळूनही मी तुझं वर्णन करतोच, म्हणजे माझा हा एक प्रकारचा मूर्खपणा आहे, माझा हा अपराध आहे, म्हणून आता मज क्षमा करावे. या अपराधाला तुम्ही देवा मला क्षमा करावं. तुकोबरायला देव म्हणतील, अपराध करता पुन्हा क्षमा मागता, चुकीला माफी नाही, तुम्हाला शिक्षा भोगावी लागेल. तुकोबराय म्हणतात द्या, पण तुम्ही केशव आहात हे भान ठेवा. म्हणजे हे काय तुम्हाला बोलायचं, म्हणजे केशव शब्दाचा अर्थ केशी नामक दैत्याचा तुम्ही नाश केला, तो तुमचा वैरी होता, आम्ही तुमचे वैरी नाही. म्हणून म्हणतात केशवा बोलियेले ते सलगी, आम्ही जे तुझ्याशी बोललेलो आहे ना ती सलगीच्या उत्तरा तुका म्हणे क्षमा करा. तर सलगी शब्दाचा अर्थ विशेष असणारं प्रेम किंवा मैत्री
आपुलकीचा. आणि मग एखादा मित्र असला ना, तो आपल्याला अगदी 4-2 अगदी गावरान देऊन जरी बोलला आहे ना, तरी आपल्याला काही वाईट वाटतं का? नाही वाईट वाटत. मग तशा पद्धतीने हे सलगीचं नातं असल्यामुळे माझ्या स्तुतीला जरी माझ्याकडनं थोडंसं विपर्यास घडला असला तरी देवा तुम्ही काय करा, क्षमा करा. वास्तविक पाहता देवा, सगुण की साकार, निर्गुण की निराकार, तो सगुण आहे का साकार आहे, निर्गुण आहे का निराकार आहे, किंवा निर्गुण साकार सगुण निराकार नेमका कसा आहे? पार वेद श्रुती हा न कळे. हा पार वेद, पार शब्दाचा अर्थ अंत, वेद श्रुती म्हणजेच पुन्हाच वेदांत म्हणजे 10 उपनिषद आणि 4 वेद, यांना देखील हा अंत पार लागत नाही, काही त्यांना कळत नाही. याचा अर्थ त्यांना त्याच्याबद्दल वाच्यता करता येत नाही असा घ्यावा. कारण पुसुना काय वेदाशी काही कळलेची नाही, शेषशनला झाल्या द्विसहस्र जिभा जिभा देव काऊ विटेवरी उभा उभा हे म्हणत असताना विधिमुखाने वर्णन करता आलं नाही असा आपण नेहमी त्याचा अर्थ ऐकतो. आणि मग तो आम्ही मात्र जर तुकोबऱ्या म्हणाल तर भावे लहान केला, भक्तिभावाच्या बळावर होय भक्ती केला तैसा पूर्वी धरावी ती इच्छा, किंवा आणि याला रूपाबळे करुणी खळी हरिदासे, त्याला शबल म्हणजे निकृष्ट भावाला काय घोलेबाबा एक वाक्य सांगायचे बाबा नेहमी पाठामध्ये, बुवा ज्ञान आणि प्रेम म्हणजे काय? लहानाला महान करतं त्याला ज्ञान म्हणावं आणि महानाला लहान करतं त्याला प्रेम म्हणावं. मग होय काय प्रेमसूत्र दोरी नेतो तिकडे जातो हरी, असा महान असणारा परमात्मा भक्तिभावाच्या बळावरती आम्ही लहान केला. आणि पाचार येतो नावे ठेवणी पाचार येतो. आम्ही विठाई किठाई माझी कृष्णाई काणाई किंवा कृष्ण विष्णू हरी गोविंद असे नाव ठेवून आम्ही त्याला पाचारण करतो, त्याला आम्ही बोलवतो. पण तुकोबराय म्हणतात सहस्रमुखे स्तविता शेष सहस्रमुखे स्तविता सिनला. जो शेष आहे ना, आत्ताच आपण प्रमाण देऊन गेलो, शेष सिनला झाल्या द्विसहस्र जिभा जिभा, त्याच्या जीवा फाटल्यात, पण परमात्म्याचं यथार्थ वर्णन करता आलं नाही. म्हणजे सहस्रमुखाचा असणारा शेषही तुझं वर्णन करत असताना शिनला नव्हे, जयाची नाभिकमणी जन्मचतुराना नाव, असा असणारा ब्रह्मदेव पार न कळे म्हणूनही ठेला. त्या ब्रह्मदेवाला सुद्धा तुझा पार अंत लागला नाही. म्हणजे 1000 तोंडाचा घेतला आणि एक 4 तोंडाचा घेतला, मधले 2 आपण लावा. म्हणजे उपक्रमामध्ये 1000 तोंडाचा शेष, उपसंहारामध्ये 4 तोंडाचा ब्रह्मदेव, मधला 10 तोंडाचा रावण घ्या आणि 6 तोंडाचा कार्तिक स्वामी घ्या, यांना देखील तुझा अंत मात्र लागला नाही. मग आता त्यांची एकाकडे 1000 आहे, एकाकडे 10 आहे, एकाकडे 6 आहे, एकाकडे 4 आहे, माझ्याकडे एकच आहे आणि तीही देहबुद्धीच आहे. मग मी तुझं वर्णन कसं बरं करू शकेल? म्हणून तुकोबरा म्हणतात ते तर माझी देहबुद्धी, देहबुद्धी 2 अर्थ केले, पुरुष बुद्धी किंवा देह तादात्म्य धारण करणारी अशी माझी अल्पबुद्धी, मी अल्पमती अल्पहीन, काय वर्णू तुमचे गुण, म्हणून ते माझी बुद्धी काय अन्यायी. आणि एवढं कळत असूनही मी तुझं वर्णन करतो, म्हणून मी थोर अन्यायी, मी फार मोठा तुझा अपराध केलेला आहे. पण परमात्मन सलगीच्या उत्तरा तुम्ही मला काय करा, क्षमा करा, असं तुकोबराय बोलतात. पुढचा अभंग हा उपदेशपर प्रकरणातील असून भगवान परमात्म्याच्या कृष्णमूर्तीचं ध्यान आणि कृष्ण नामाचं गान केलं असता आपल्या जीवनामध्ये काय फलश्रुती प्राप्त होते हे सांगत असताना तुकोबराय म्हणतात कृष्ण ध्याता चित्ती कृष्ण गाता गीती तेही कृष्ण होती कृष्ण ध्याने, आशनी शयनी भोजनी जेविता म्हणारे भोगिता नारायण, ओवी दळणी गावा नारायण, कांडिता कांडन करिता काम, नर नारी याती हो कोणी भलती, भावे का प्रीती नारायण. तुकोबराय म्हणतात चित्ती कृष्ण ध्याता, आपल्या चित्तामध्ये, कारण ध्यान करायचं म्हणलं तर चित्तातच करावं लागतं. म्हणून मृदू सभाय नवनीत तैसे सज्जनाचे चित्त, त्या चित्तामध्ये भगवान परमात्म्याचं तुम्ही ध्यान करत असताना म्हटले कोणतं करायचं, म्हटले कोणतं म्हणजे ध्यानामध्ये प्रकार आहे ना, प्रतीक ध्यान आहे, अंग्र ध्यान आहे, ध्येयानुसार ध्यान आहे. म्हटले या भूत पुंसाम, तुम्हाला जे रुचेल पचेल ते तुम्ही ध्यान करा. म्हटले पण तुकोबराय ध्यान म्हणजे तरी काय? म्हणले तुम्ही विचारसागर ऐकलं नाही काय? ध्यानात प्रकार ध्यानाची व्याख्या केलेली आहे. काय ध्यानाची व्याख्या केली? तत्र प्रत्येक तानता ध्यानम किंवा विजाती वृत्तीप्रभाव अनंतरिता सजती वृत्तीप्रभाव ध्यानम. बाबा एक सोपी व्याख्या सांगत असतात, इदर का उखडणं इदर लगाना, प्रपंचातलं चित्त काढणं परमात्म्याच्या चरणाकडे लावणं यालाच म्हणतात ध्यान. असं कृष्णाचं चित्तामध्ये ध्यान केलं असता किंवा मुखी कृष्ण गाता, मुखाने वाणीने कृष्ण 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 अशा पद्धतीचं आपण गीत गायला असता काय फल प्राप्त होतं? कृष्ण ध्याने तेही कृष्ण होती. इथं चकार लावायचा, कृष्णची होती.
कृष्ण परमात्म्याचं ध्यान केलं. आता तेही म्हणत असताना जे ध्याते आणि कृष्णनाम गाते, कृष्णमूर्तीचं ध्यान केलं तेही कृष्ण होतात, कृष्ण नामाचं गान केलं तेही कृष्ण होतात. ध्यान केल्याच्या नंतर कृष्ण का होईल? ध्यातृध्यान परित्यज्य क्रमात ध्येय एक गोचरम, किंवा तुका म्हणे आळी जीवे नोरीची वेगळी, म्हणून ते कृष्ण ध्यान केल्याच्या नंतर ते कृष्णरूप होतात. आणि गाण्याने का तुका नाचे गाय गाण्यात विरुणी जाय भगवत रूपता, हे गाण्याने देखील प्राप्त होऊ शकते, कारण ते एक प्रकारचं नाद ब्रह्म आहे, ब्रह्मस्वरूपाची तेही आपल्याला प्राप्ती करून देतं, म्हणून म्हणतात तेही कृष्णाची होती. पण हे कृष्णनाम आता एकदा म्हटले आणि आपले मारुती बाबा सांगत असतात, ते बिरबल्ला बादशाहांनी बोलवलं, म्हटले खिचडी पकात आहो और जल्दी आता हो. सकाळपासून दुपारचे 12 वाजले त्याची काही खिचडीच पकेना. म्हटले अशी कशी पकवतो हा खिचडी? जाऊन पाहता तर पातेली ठेवलं तर वरण खालून मेणबत्ती ठेवली होती. तुझ्या बाळाला पकेल का खिचडी आता? ते शक्य नाही ना. तशा पद्धतीने सकाळी एकदा कृष्णनाम म्हटलं, संध्याकाळी एकदा कृष्णनाम म्हटलं आणि लगी कृष्णाची होती असं ते शक्य नाही. मग कृष्णनाम कसं गायलं पाहिजे? आसनी शयनी भोजनी जेविता भोगिता नारायण म्हणारे, असं महाराज म्हणतात. आसनी एका जागेवर बसले असताना, शयनी जागेवर झोपले असताना, भोजनी आणि जेविता. आपल्याला वाटतं भोजन आणि जेवण दोन शब्द वापरण्याची गरज काय? तर माझ्या मतीनं असं वाटतं, भोजन म्हणजे घरचे भाकरी खातात आणि जेवण म्हणजे आता अष्टादशाची पंक्ती जेवताना इकडल्या तिकडल्या गप्पा नका मारू, कृष्ण कृष्ण, कारण पवित्र ते अन्न हरिचिंतने भोजन. अशा पद्धतीने कृष्णनामाचं तुम्ही चिंतन करा. आणि भोगिता काय? भोग बाबा नेहमी व्याख्या सांगत असतात, सुख दुःख आणण्यातर साक्षात्कार भोगा. हा सुखाचा किंवा दुःखाचा अंतःकरण वृत्तीला साक्षात्कार होणं, यालाच काय म्हणतात? भोग म्हणतात. मग प्रारब्ध प्राप्त भोग भोगत असताना दुःखमे सुमिरण सब करे सुखमे करे ना कोय, पण सुखमे सुमिरण जो करे सो दुःख काय का होय. म्हणून तुम्ही तो भोग भोगत असताना सुद्धा चिंता नका करू. आपलं गुलेबाबाचं वाक्य आहे, चिंता कराल चमका निघतील आणि चिंतन कराल चमकाल. पांडवांनी चिंतन केलं, ती चमकलीत, कीर्तिरूपाने अजरामर झाली. म्हणून चिंता नका करू, तुम्ही कृष्णनामाचं चिंतन करा. नारायण गारे असं म्हणतात. नरानाम आयन नारायण, त्या नामाचं तुम्ही गीत गा. आणि माता भगिनीला म्हणतात, दळणे कांडन कांडिता काम करिता ओविये नारायण गावा. दळणी, जातेवरती दळण दळत असताना सोन्याचं ग कुल्प माझ्या बंधूच्या वाड्याला म्हणू नका, आहे ना. हे म्हणण्यात अर्थ काय? सोन्या म्हणजे ते जाऊन पाहिलं तर सोन्या नावाच्या सावकाराने 1 किलोभर लोखंडाचं ताळा ठोकलेला असतो, याने दिलेलं कर्ज वापस दिलं नाही म्हणून. हे काय गाऊन आहे? मग तुम्हाला जर गायचं असेल तर आपण त्या दिवशी बाबाने आवर्जून गायला सांगितलं पांडुरंग महाराजला, येईवो कान्हाई मी दळीने एकली दळीत असेनले हात लावी वहिले, किंवा सुंदर माझे जाते की फिरे बहुतुके ओव्या गाऊ तू कौतुके तू एरे बाळ विठ्ठला. म्हणून माता वर्गाला सांगतात, दळण दळत असताना कांडणं कांडिता, ते उखळामध्ये काही साळीबिळी कांडत असताना किंवा गरिबाचे पोहे कुटके ते आपले खरडत असताना, ते उखळात कांडत असताना, म्हणजे कांडणकाम कुठलंही करत असताना, आणि काम करिता कामधंदा कुठलाही करत असताना काय करावं? ओविये नारायण गावा. नारायणाच्या जे काय आहे, श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव, अशा पद्धतीने नारायण नामाचं तुम्ही गीत गा. आता एक पहिल्या बघा तुम्ही, दुसऱ्या चरणामध्ये पुरुषांना, तिसऱ्या चरणामध्ये नारींना, आणि आता उभयाला उपदेश करतात. नाही, उभयाला नाही, यांच्यात पलीकडे असेल त्यांनाही. शब्दच तशी आहे. नर नारी भलती आणि कोणी याती हो, पण एक भावे प्रीती नारायण गावा, असा अध्याय वरच्या चरणातला घ्या. नर नारी, नर असेल नारी असेल. भलती शब्दाचा अर्थ चैतन्य महाराजांनी आपल्या जोग महाराजांच्या सप्तामध्ये भलताच सांगितला होता. भलता म्हणजे समजून घ्या, म्हणजे तृतीयपंथी. किंवा दुसरा एक अर्थ आहे, आणि ते केंद्रीय बाबाने सांगितला गोड अर्थ आहे, की जे संकरो नरका येव म्हटलेलं आहे ना, तर संकरित संतती भागवता पुराणामध्ये, एकनाथी भागवतामध्ये नाथबाबाने सांगितलेला जो अनुलोम प्रतिलोम अशा पद्धतीने निर्माण झालेली जी संतती आहे ना, त्यांनी पितराला पिंडदान केलं तर ते पितर स्वीकारत नाही, पण वरचे पितर खाली येतील. पण त्यांनीसुद्धा नारायण नाम जर गायलं तर मात्र काळवेळ नाम उच्चारिता नाही, दोन्ही पक्षपाही उद्धरते. अगदी 42 कोळ्याचा त्याचाही उद्धार होईल. म्हणून अशा संकरित किंवा तृतीयपंथी असेल त्यांनी देखील नारायण नामाचं गान करावं. आणि याती भलती हो का म्हणत असताना आपलं कोण याती, याती हा जातीवाचक शब्द, म्हणजे 18 पगड जातीपैकी कुठल्याही याती या न पाही याती कुळाचा विचार जसं भगवान माऊलीबद्दल बोलतात, तसंच उच्च नीच काही नेणे भगवंत, तिथे आपण सगळी यादी तुकोबराने आपल्यासमोर दिलेली आहे. कुठल्याही यातीतले आपण असा परमात्म्याचं नामचिंतन आपण गा. पण कसं गा? एका भावे, म्हणजे एकनिष्ठ भावाने, कारण भाव बळे आकळे एरवी नाकळे, म्हणून एकनिष्ठ भावाने आणि प्रीती अर्थात परमप्रेमाने आपण नारायण नामाचं गीत गा. आणि तुकोबराय म्हणतात, हरी एका भावे, त्या श्रीहरीचं
त्या श्रीरंगाचं एकनिष्ठ भावाने जर आपण नामचिंतन केलं तर कांती ते दुसरी रूप एक, कारण प्रयोजन अनुद्दिश नमंदापी प्रवर्तते. आम्ही जर त्याचं नामचिंतन केलं तर आम्हाला फलश्रुती काय, तर म्हणतात कांती ते दुसरी. कांती शब्दाचा अर्थ 3 केलेले आपण आपल्या गाथेमध्ये येणाऱ्या. त्यामध्ये एक आहे देह, दुसरा आहे प्रभा आणि तिसरा आहे सांगता येईल का, देह, प्रभा आणि तेज, असे 3 अर्थ केलेले कांतीचे. तर तुमचं देह, देहाची प्रभा, देहाचं तेज, कारण शेवटी बाबा कायम पाठात म्हणत असतात जीव ईश्वराचा अधिष्ठान होऊ शकतो, ईश्वर नाही. जीव ईश्वराचा अधिष्ठान होऊ शकतो पण ईश्वर नाही. म्हणून कल्पना अविद्या तेने झाला जीव, माय उपाधी शिव बोली जेती. हा औपाधिक भेद राहणारच आहे, पण वेदांत असं सांगतो औपाधिक भेद वास्तव अभेदाची लाभाने करत नाही. म्हणून कांती ते दुसरी, देहदृष्टीने तुम्ही जरी वेगळे राहाल तर स्वरूप एक, एक स्वरूप, एकचे घोंगडे पांघरू हरी, अशी स्थिती तुम्हाला प्राप्त होईल. भगवत भेटी, भगवंताचं दर्शन याकरता परमात्म्याची विनवणी करत असताना पुढच्या अभंगामध्ये तुकोबराय भगवंताला बोलतात बहुदिस टाकिले निराश का केले, कोठे व गुंतले चित्त तुझे, बहुधंदा तुझं नाही व आठव, राहिलासी जीव माझा कंठी, पंढरीस जाती वार करी संता, निरोप बहुता हाती धाडी, तुझ विन कोण सावा धावा करी, येऊ झडकरी पांडुरंगे, काय तुझी वाट पाहो कोटवरी, कृपाळ वापरी विसरलासी, एक वेळ माझा धरुणी आठव, तुका म्हणे येऊन यावयासी. भगवान परमात्म्याला तुकोबराय म्हणतात ते एक दाटे कंठ लागी डोळिया पाझर, गुणाची अपार वृष्टीवरी, किंवा कंठी प्रेम दाटे नैनी नीर लोटी, तीच अवस्था तुकोबरायची याही अभंगामध्ये आहे. महाराज म्हणतात देवा पांडुरंगा माझा कंठ दाटी, माझा कंठ फार दाटून आलेला आहे, म्हणजे कंठ सद्गदित झालेला आहे, आणि डोळिया पाझर, अगदी डोळ्यातून माझ्या अश्रूच्या धारा तुझ्या वियोगाच्या दुःखामुळे वाहत आहेत. म्हणून कोठे व हे पांडुरंगे कोठे गुंतले हो, काय नाही, येई वो देई भेटी पांडुरंगे. परमात्मन आपण लवकरात लवकर धावून या आणि मला काय करा, एक प्रगाढ स्वरूपाचं आलिंगन द्या, मला तुम्ही भेट द्या, मला दर्शन द्या. बहुदिवस टाकिले, का निराश केले, पुष्कळ दिवस झाले ना देवा, कारण बहुता दिवसा फेरा आणि आला या नगरा, किती किती योनीमध्ये फिरवलं, आणि आता या हे सगळेच अभंग एक वाक्य साखरे महाराजांनी त्या दिवशी सांगितलं ना, परकाया प्रवेश, म्हणजे जगद्गुरू तुकोबराय आपल्या मुमुक्षूची कधी साधकाची वेगवेगळ्या भूमिका घेऊन बोलतात. तुकोबरायाची स्थिती ती आहे असं आपल्याला म्हणता येणार नाही, पण तुकोबराय म्हणतात बहुदिवस टाकिले, म्हणजे अनेक योनीमध्ये फिरत फिरत या नरदेयाला आलो, आणि का निराश केले, म्हणजे मला असं हताश उदास निराशा का बरं देवा आपण करत आहात. कोठे गुंतले चित्त तुझे, आणि कुठल्या एखाद्या महत्त्वपूर्ण कामामध्ये एखाद्या भक्ताच्या रक्षणामध्ये तुम्ही गुंतले आहात हे काही कळायला मार्ग नाही, पण मी इतका बेंबीच्या देठापासून तुम्हाला आळवतो तरी परमात्मा आपण येत नाही. बहुधंदा तुकोबराय म्हणतात तुझं बहुधंदा. आता काय आहे, तुम्ही सांगितलं गीतेमध्ये साधूनाम परित्राणाय दुष्कृताम विनाशाय धर्मसंस्थापनार्थाय अहम युगे युगे संभवामी, किंवा घेऊन या चक्रगदा, हाची धंदा करीतो. त्यामुळे तर हे तुम्ही ते आपला धंदा, आपला व्यवसाय, आपला उद्योग याच्यामध्ये तुम्ही गुंतला असेल, आणि वृत्तीला एक वेळेला 2 कामं होत नाही. एखाद्या माणसाच्या हातात आता ज्याला सराव झाला त्याचा विचार सोडून द्या, पण जो नवीन आहे ना त्याच्या हातात आपण घंटी द्या ना आरती द्या, त्याला घंटी वाजवायला लागलं की आरती थांबते, ना आरती वाजवायला लागलं की घंटी थांबते. असं का होतं, कारण वृत्तीला एका वेळेला 2 कामं होत नाही. त्याच्यामुळे भक्ताच्या एखाद्या रक्षणामध्ये तुम्ही जर गुंतला असाल तर माझा तुम्हाला काय झाला, विसर पडला असेल, आठव नाही हो, म्हणजे माझा असणारा जो गरीब आहे, मी दीन आहे, माझी तुम्हाला आठवण नाही. पण पांडुरंगा एक मात्र लक्षात घ्या की माझा जीव कंठी राहिला असे, हा वाक्प्रचार आहे. तुमच्या वियोगाच्या दुःखाने माझा पार कंठाचा स्फोट होण्याची वेळ आलेली आहे. देवा आता तरी आपण धावून या. आणि या अगोदर मी काही उपायच केला नाही तुमच्या भेटीकरता असं समजू नये. मी काय केलं, वारकरी संता पंढरपुरा जाती, बहुता हाती निरोप धाडीला. जे वारकरी आहेत, संत मंडळी आहेत, ते पंढरपूरला तुझ्याकडे येत असताना बहुता हाती, पुष्कळांच्या हाती मी काय केला, निरोप पाठविलेला आहे. इति वारकरी वाट पाहतो तोवरी, धावूनिया घाली दंडवत पुषे निरोपाची मात. मी अगोदर त्यांना निरोप दिला आणि ते आल्याच्या नंतर माझा निरोप तुम्ही पोच केला की नाही. किंवा बहुता हाती म्हणताना तुम्ही सनकाधिक संत म्हणविता कृपावंत, एवढा करा उपकार सांगा देवा, नमस्कार पायी लक्ष्मीच्या हाती गरुड वगैरे सगळ्यांना तुकोबराने विनंती केलेलीच आहे. पुष्कळांच्या हाती मी निरोप पाठवला.
पण त्याचा काही प्रतिउत्तर मात्र आलं नाही. ततकिम म्हणजे त्याचा काय उपयोग, काही उपयोग मला झालेला नाही. म्हणून म्हणतात तुझविन कोण सावा दावा करी. पांडुरंग परमात्माला म्हणतात देवा, आता एखाद्या गावात आपण राहू द्या, तिथला नगरसेवक, तिथला सरपंच यांनी जरी आपली उपेक्षा केली ना, तर इतराला आपली मदत करण्याची इच्छा असली तरी इच्छा असून ती मदत करू शकत नाही, असाही प्रकार होतो. मग तू असणारा बळीया माझा पंढररावण, तो या देवाचाही देव, पण तू जर माझी अशी उपेक्षा केली तर तुझविन कोण सावा धावा करी. म्हणजे धावा सावा करीन, सावा धावा दोन्ही अर्थ गोड लागतात. धावा सावा करी म्हणजे धावून येऊन कोण बरं आम्हाला साह्य करील, आणि सावा धावा करी म्हणजे आमच्या साह्यार्थ कोण धावून येईल, कारण तूच आमची उपेक्षा केलेली आहे, असं तुकोबराय म्हणतात. म्हणून देवा पांडुरंगा झडकरी येई हो, लवकरात लवकर येईल देवा, काय तरी झडझडूनी व्हायला निघ, अशा पद्धतीने तू झडकर तात्काळ. आता विलंब करिता विघ्न वडवेल अशी स्थिती झालेली आहे, कारण कंठ माझा दाटून आलेला आहे, त्याचा स्फोट होण्याची वेळ आलेली आहे. म्हणून तू लवकर ये आणि तुझी काय कोठवरी वाट पाहो. देवा तुझी बरं मी काय आहे, कुठल्याही गोष्टीला ते त्या दिवशी बोललेत एक वक्ते की रबर आहे ते रबर ताणण्याकरताच असतं, पण इतकं ताणूनही ते तुटेल, त्याला काही एक मर्यादा असते, ते मर्यादेच्या बाहेर जर आपण ताणलं तर ते तुटतं. तसं भक्तीमध्ये प्रेम वृद्धिंगत होण्याकरता पूर्वराग, मिलनराग, विरहराग त्याच्यामध्ये थोडासा भगवंत बरोबर भक्ताला थोडासा दूर ठेवत असतो, पण आता त्याची मर्यादा सीमा संपण्याची वेळ आलेली आहे देवा, काहीतरी अघटित घडेल. म्हणून तुम्ही काय करा, काय हो तुझी कोटवरी वाट पाहावी, कुठपर्यंत तुझी वाट पाहिजे आम्ही. परी विसरलासी परी कृपाळू वा विसरलासी, तू कृपाळू आहे, कनवाळू आहे, कनवाळू कृपाळू देना लागी मोई, परंतु आमच्या बाबतीत मात्र तू विसर तुला पडलेला आहे देवा. म्हणून माझी विनंती आहे, एक वेळ आठव धरुणी, एक वेळ माझी फक्त आठवण करा. बाबांची एक चाल सांगतो. आम्ही कर्जुलेला गेलो होतो, त्यावेळेस ऐकली होती, माऊलीचं भागवत होतं. भजनामध्ये गाता भजनामध्ये बाबाला गवळण म्हणायचा खूप आग्रह केल्याच्या नंतर बाबा म्हटले होते, कान या रे जग जेठी, कान या रे जग जेठी, देई भेटी एक वेळा, देई भेटी एक वेळा. चाल अगदी साधी आहे, पण सगळा भाव त्याच्यामध्ये भरलेला आहे. तर तशा पद्धतीने तुकोबराय म्हणतात, एक वेळेला माझी आठवण कर आणि मला तू काय कर, भेट दे. तुकोबराय म्हणतात, न्यावयाशी ये ना, मला धावून ये, मला नेण्याकरता तू परमात्मन ये, असं तुकोबराय बोलतात. आता पुढील अभंग हा करुणापर आहे, आणि गोपाळ जशी देवाला करुणा भागतात ना, तुका म्हणे तू राख मनेरी, मग ते एरी आम्ही जाणो. तशीच पद्धती स्थिती या पुढील अभंगामध्ये तुकोबरायची आहे. काय करू म्हणा, काय करू या म्हणा आता, का विसरते पंढरीनाथा, करी संसाराची चिंता वेळोवेळा मागुती, अधिक कुंडिता चरफडी भलतीकडे, घाली उडी भजन नावडे श्रवण, धावे विषय अवलोकन बहुत चंचल चपल, जाता येता न लगे वेळ, किती राखो दोन्ही काळ निजलिया जागे वेळ, मज राखो आता तुका म्हणे पंढरीनाथा. तुकोबराय म्हणतात आता हा शब्द अनंत या अर्थाने वापरलेला आहे. आता अथो आता इथे मंगल अनंत आरंभ प्रश्न अधिकार प्रतिज्ञा समुच्चयेषु असं लघुसिद्धांत कौमुदीच्या 8वी प्रकरणामध्ये खाली एक टिप्पणी आपल्याला दिलेली आहे. 8 अर्थ तिथे सांगितलेले आहेत. इथे महत्त्वपूर्ण अर्थ आहे अनंतर्य, म्हणजे हे सगळं करून पाहिल्याच्या नंतर आता या म्हणा काय करू म्हणजे त्या आम्ही जे काही करायला पाहिजे ते सगळं करून बघितलं, पण हे मन काही अनावर हे काही आटोक्यात येत नाही. काय करू ते आम्हाला, परी न ऐके नारायणा, करू नये त्याची करू विवंचना, नेवपतना आदरले भलती असावे धावे सैराट, वाटे आडवाट दरे दर कुठं न विचारी, काही कुडी कपट घात बळकट मांडियेला. अशी स्थिती असल्यामुळे आता या मना काय करू या मनाला, का बरं ऐकत नाही, किती याला विनंती केली, अगदी त्याला म्हणतो आपण साम दाम दंडभेद सगळे प्रयोग तुकोबाराने करून पाहिले. कधी कधी विनंती करतात ना, मनात येतं धाव घेई राही विठोबाचे पायी, पुष्कळ त्याला विनंत्या करून बघितल्या, पण हे काय ऐकायला तयार नाही. ते रामेश्वर भट्टादी कुणीतरी मंडळी असावी, त्याने विचारलं काय झालं महाराज एवढा त्रागा करायला. म्हटले पंढरीनाथा विसरते का बरं हे पांडुरंगाला विसरतं. मी तू लोकाला कीर्तनात सांगतो विसरली तया थोर झाली आणि पचतील खाणी 84च्या, आणि यमानाला सांगतो तर हे ऐकत नाही. का बरं त्या पांडुरंगाला हे विसरतंय. याला ज्याचा याला आठव करायला पाहिजे त्याला ते विसरतं, ज्याला विसरायला पाहिजे त्याचे आठव करतं. ही गोष्ट पुढे सांगतात. मग जर पांडुरंगाला विसरतं तर करतं काय, म्हणजे संसाराची चिंता करी, या संसाराचे काय करतं हे, आणि एकदा नाही मागुती वेळोवेळा, मागुती म्हणजे पुन्हा वेळोवेळा वारंवार. किती याला सांगू मागितलं ना, मग आपले वैद्य बाबा एक मंत्र सांगायचे, काय करू कसं होतं कसं झालं. अशा पद्धतीने संसाराचंच हे मन काय करतं, सतत चिंता करतं. आणि पांडुरंगाचं चिंतन कर म्हटलं तर मात्र ते करायला मागत नाही. बरं म्हटले मग निग्रह करा ना, परमार्थाला प्रतिबंधक स्वाभाविक विषय वासनापासून अंतकरणाचा निग्रह करणं याला काय म्हणतात. कोणीच काही बोलत नाही.
याला शम म्हणतात. मग तुम्ही याचा शम करा ना. तर तुकोबराय म्हणतात अधिक कोंडिता, अधिक शब्द दिली नाही लावायचा, अधिक चरफडी. याला अधिक जितकं कोंडलं ना तर तितकं हे काय करतं, जसा चेंडू जितका ताकदीने हल्ला तितका तो उसळून वर येतो. तशा पद्धतीने जितकं याला कोंडायला गेलं ना तितकं याचा जितका निग्रह केला तितकं याची चरफड होते विषय भोगण्याकरता. आणि मग हे काय करतं, बलतीकडे उडी घाली म्हणजे खालारा धावे पाणी, या पद्धतीने नको त्या निषिद्ध विषयाकडे इदम मा करू, ते म्हणणार तेच करू, आवर्जून ते करणार. भलतीकडेच हे मन उडी घालतं. याला काय आवडत नाही म्हणले, याला भजन नावडे, श्रवण नावडे. खरं तर तुकोबरा सांगतात, तुका म्हणे येते भजन प्रमाण, देवे दिला देव भजना गुमटा, पण भजन नावडे. भजन म्हटलं का नको 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 म्हणतं ते. आणि श्रवण म्हणजे हरिकथ काय, कोठे नका पाहू करा हरिकथा, तेथे आवचिता सापडेल. आणि नाही शक्य झालं तर श्रवणाचे मिशेबाई साहेब साम्राज्य भुवनी सुखी नांदे. श्रवणे कीर्तने झाली ते पावन, सनकाधिक जाणं परमभक्त, श्रवणे परीक्षिते तरला भूपती. किती किती दाखले मी याला देतो देवा, पण कथा पुराण ऐकता झोप नाथली तत्वता, खाटेवरी पडता व्यापी चिंत तळमळ, अशी या मनाची स्थिती आहे. म्हणून याला श्रवण कथा कीर्तनाचं श्रवण करणं याला आवडत नाही. आणि विषय अवलोकनी धावे, माईक असणारे एरती माईके दुःखाची जनती. ते माईक विषय पाहिलं की अनादी संसारमालेच्या ठाई याला ती सवयच लागलेली आहे. म्हणून तिकडे लगेच हे काय करतं, धाव घेतं. आणि कसं आहे म्हणून तुकोबरा देवाला म्हणतात, देवा बहुत चंचल चपल, जाता येता वेळ न लगे. ही इतकं चंचल आहे म्हणजे अस्थिर आहे, आणि चपल म्हणजे अतिशय गतिमान आहे. जाता येता वेळ न लगे, याला कुठून कुठे जाण्याकरता बिलकुल याला वेळ लागत नाही. याच्यासारखं वेगवान जगामध्ये अद्याप तरी काहीच नाही. मनासारखं वेगवान खरंच कोणी नाही, अतिशय वेगवान आहे. ते ठाकूरजीच्या कथेमध्ये मी एकदा ऐकलं होतं ऑनलाईन. तर ते म्हटले, एकाने म्हटलं मला जरा थोडी कविता करायची. म्हटले कर दादा. आणि मग तो उठला आणि कवितेला त्याने माईक घेतला आणि तो बोलायला लागला, मेरा मन कभी दिल्ली कभी लंदन, मेरा मन कभी दिल्ली कभी लंदन, मेरा मन कभी दिल्ली कभी लंदन. 20 वेळेला त्याने हेच वाक्य वापरलं. अरे म्हटलं ही कोणती कविता, पुढे काय म्हणतो की नाही. ते म्हटले, अरे ओ मत देखो उसकी रफ्तार कितनी तेज आहे, हे देखो ना तुम. त्या मनाची रफ्तार ती किती वेगाने धावतं हे तुम्ही पहा. आणि हेच सांगायचं इथं, गतिमान अत्यंत चपळ आहे ते मन. म्हणून जाता येता कुठूनही कुठे जाण्याकरता याला वेळ बिलकुलच लागत नाही. वैकुंठ म्हणा गेलं, नरक म्हणा आलं, वेळच नाही, इतकं वेगवान असणार हे मन आहे. म्हणून किती राखो दोन्ही काळ, म्हणजे जागे वेळ निजलिया वेळ, दोन्ही काळ किती राखो. जागे वेळ म्हणजे जागृतीच्या काळामध्ये, निजलिया वेळे म्हणजे झोप पडलो असताना, जागेवर अंथरुणावर पडलो असताना, दोन्ही काळ, या दोन्ही काळी म्हणजे रात्र आणि दिवस किती राखो, किती याचा निग्रह करू देवा मी. आता माझा निग्रह करण्याची सीमा संपलेली आहे. म्हणले का हो तुकोबराय. म्हटले कारण याला सांगूनही ऐकत नाही. मग तुमचं म्हणणं काय. तुकोबराय म्हणतात, तुका म्हणे पंढरीनाथा आता मज राखावे. तुम्ही काय करा देवा, या सदोष असणारं हे पापाचरण करणारं काही करून, माऊली म्हणतात ना, कैसे केवडे पाहू जाता न सापडे, राहटवाया थोकडे त्रैलोक्य या. शोधायला गेलं तर सापडत नाही, आणि फिरायला लागलं तर याला त्रैलोक्य पुरत नाही. बरं मी तर शिवच आहे, पण जीवदशेला कोणी आणलं याने, या मनानेच आणलं. आत्ताच आपल्या आदल्या सत्रामध्ये श्लोक गेला, मनयो मनुष्यनाम कारणं बंध मोक्षो बंध आहे विषय आसक्त मुक्त आहे निर्विषयी स्मृतम. आणि माऊली म्हणतात, वाया म्हणे नाव एरवी कल्पनाचे सावेव, जयाची न संगे जीव दशा वस्तू. मी शिव असताना मला जीव देशीला देवा या मनानेच आणलं. म्हणून तुका म्हणे तू राख मनेरी. एवढं मन देवा तू काय कर, काही, आणि तू हे राखू शकतो कारण तुझ्यामध्ये ते सामर्थ्य आहे, असं तुकोबरा देवाला विनवणी करतात. पुढील हा अभंग उपदेशपर प्रकरणातील असून एक प्रसिद्ध वचन आहे. आपण नेहमी कीर्तन प्रवचनात ऐकतो, समुद्र नदी नोय पैगा पाषाण म्हणूनही लिंगा संतनवती जगा माणसाच्या सारिखे. म्हणजे संत आपल्यासारखी जरी दिसली तरी ते आपल्यासारखे असतात असं मात्र नाही. आणि मग तशाच पद्धतीचा 8 गोष्टीच्या बाबतीत सावधानतेचा इशारा साधकाला देत असताना तुकोबराय बोलतात, कंथा प्रावर्ण नव्हे भिक्षेचे ते अन्न, करी या परी स्वहित विचारुणी धर्मनीत, देऊळ नव्हे घर प्रपंच परोपकार, विधी सेवन काम नव्हे शब्द राम राम, हत्याक्षात्र धर्म नव्हे निष्कामते कर्म, तुका म्हणे संती करुणी ठेविली आहे ती. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात की कंथा प्रावरण नव्हे. कंथा शब्दाचे अर्थ 2 आहेत प्रसिद्ध. एक आहे कंथा म्हणजे गोधडी, जी अनेक वेगवेगळे पांघुरणा वापरून मध्ये शेवटचं अस्तर चांगलं देऊन ती तयार केली जाते, ती गोधडी. आणि दुसरा एक कंथा म्हणजे संन्यासी महापुरुषांनी अंगावर घेतलेले जे उत्तरी आहे त्याला या ठिकाणी कंथा म्हटलेले आहे. तर ते कंथा प्रावरण नव्हे. प्रावरण शब्दाचा अर्थ जे नटनट्या असे काही वस्त्र घालतात की ते समाजाच्या नजरा आकृष्ट करतील, आपल्याकडे खेचून घेतील, तर तसं ते विलास भोगाचं त्यांचं ते वस्त्र आहे असं मात्र आपण म्हणू नये. आणि भिक्षेचे ते अन्न नव्हे.
अर्थात भिक्षेचे ते अन्न नव्हे तर शब्दाचा आधार केला पाहिजे. भिक्षेचं ते अन्न रुचकर आहे असं म्हणू त्याला नाही, ते पवित्र अन्न आहे. कारण भिक्षान मात्रेनं चतुष्टिवंतः असं म्हटलं किंवा चौ पालवी घेऊनी करी, भिक्षा मागावी दारोदारी परी अन्न आच्छादनावरी नय वेळ दवडावा. त्यामुळे भिक्षेचं अन्न हे पवित्र अन्न आहे. आपण जे बाहेर अन्न पाहतो ना ते चवदार आहे पण पवित्र नाही. आणि भिक्षेचं अन्न हे चवीनं तर त्याला अमृताची तुलना कमी आहे, पण ते अत्यंत पावित्र्य आहे. आणि पवित्राणाम पवित्रम्यो असं नाम आणि परमात्म्याचं धाम आणि परमात्म्याचं स्वरूप तिथपर्यंत घेऊन जाणारं ते आहे. म्हणून ते भिक्षेचं अन्न त्याला रुचकर अन्न म्हणू नये. आणि तुकोबरायला विचारलं, हे तुम्हाला कोणी सांगितलं आपलं काय, आम्ही काय करावं? तर महाराज म्हणतात, या परी धर्मनीत विचारुणी स्वहित करी. याप्रमाणे हे जना हो, धर्म आणि नीती. बाबा पाठामध्ये बऱ्याच वेळेस म्हणत असतात, धर्माविना नीती ही विधवा आहे, तर नीतीविना धर्म हा विदूर आहे. म्हणून धर्म आणि नीती या दोन्हीचा विचार करून तुम्ही आपलं काय करा, स्वहित करा. केवळ धर्म नव्हे, केवळ नीती नव्हे, दोन्हीला अनुसरून आपलं स्वहित तुम्ही साधून घ्या. आणि आणखी काही गोष्टीचा एक सावधानतेचा एक प्रकारचा सिग्नल देत असताना पुन्हा आणखी महाराज म्हणतात, देऊळ घर नव्हे. हे आपल्या गुरुबंधू मंडळींसुद्धा चांगली गोष्ट ध्यानात घेण्यासारखी आहे का देऊळ घर नव्हे म्हणजे देवालय आहे ते, आहे ना. जसं कार्यालय, न्यायालय, ग्रंथालय तसं ते देवालय आहे. त्यामुळे तिथे गेल्याच्या नंतर एका कोपऱ्यामध्ये बसून तुमची कुठली तारीख गेली, तुमचं इकडं काय चाललं, तिकडे काय चाललं, बऱ्याच कोपऱ्यामध्ये बसून असंच काही गप्पा 12-12 वाजेपर्यंत मारत बसतात. तर तिथं ध्यान करावं, भजन करावं, नामचिंतन करावं. कारण ते काय आपलं घर नाही ना. घरी ज्या गोष्टी करायच्या त्या मंदिरात करू नये. आणि ज्या घरी जर आपण ज्या गोष्टी करायच्या त्या जर मंदिरात केल्या तर मग त्याचे दोष लागण्याची दाट शक्यता आहे. आपल्याला इशारा देतात तो कोबरा आहे का देऊळ घर नव्हे आणि परोपकार प्रपंच नव्हे. आता काय आहे, आपल्या जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था, आता एखादा महादर म्हणेल, अहो आम्ही जसा संग्रह करतो तसा इथे किती संग्रह आहे, किती सगळं ते तिकडली बिल्डिंगचं बांधकाम बघा, इकडलं बघा. अरे म्हटले, असं जर म्हणत असाल तर परोपकार, तो परोपकारा करताय, जगाच्या कल्याणा करताय, या महाराष्ट्राच्या हिता करताय, जगाच्या कल्याणा संताच्या विभूती. त्यामुळे तो केवढा मोठा प्रपंच आहे, केवढा हा विस्तार आहे, केवढा हा परिग्रह आहे असं मात्र म्हणता कामा नये, असं तुकोबराय बोलतात. आणि विधी सेवन काम नव्हे आणि राम राम शब्द नव्हे. नवे शब्द प्रत्येक ठिकाणी दिलीदीपण्याने लावावा. विधी सेवन काम नव्हे अर्थात ऋतुकाळी स्वभार्येसी प्रजातंतु मा व्यवत्स्यसी या न्यायाने आपल्या पितृऋणातून उतराय होण्याकरता स्वस्त्रीचा संग जर एखाद्याने केला तर त्याला काम म्हणू नये, त्याला काम म्हणू नये. आणि राम राम शब्द नव्हे. घटपटादी जसे इतर शब्द आहे तसं राम राम हे काही सामान्य शब्द नाही. एक प्रसिद्ध सुभाषित आहे, रकारोच्चार मात्रेनं बहिर्निर्यात पातकं पुन्हा प्रवेश भावायचे मकार असतो कपाटवत. रा म्हटलं की आ होतं अंतकरणातली सगळी पापं बाहेर जातात. आणि एक जण म्हटलं रा म्हटलं की आ होतं सगळी पापं बाहेर जातात. मचं काय काम? नाहीतरी प्रत्येक क्षेत्रात बायपास आवडतो ना आपल्याला. मग राणीच काम बघत असल्यावर मग कशाला? तर म्हटले पाप बाहेर गेले म्हणजे ते कायमची जात नाही, तिथेच घुटमळतात आणि संधी दिसली की पुन्हा शिरतात. मग त्यांना नो एंट्री. त्यांना काय म म्हणा बघा राम, तर म म्हटलं का म हा ओष्टेवर नाही, ओठाला ओठ टेकून जातात म्हणजे पापाला पुन्हा प्रवेश भेटत नाही. हे राम नामाचं सामर्थ्य आहे. आणि ते रमू क्रीड्याम धातू पोचला घय प्रत्यय लागून हा राम शब्द तयार होतो. तिथे स्वामीजी बोलले होते रूढ अर्थ आहे दशरथ पुत्र राम, पण त्याचा योगिक अर्थ आहे रमंती योगिनो यस्मिनी ते राम. असा भोगी आणि योगी या सर्वांना रमवणारा आणि रामरूप करणारा राम म्हणता रामच होईजे, म्हणून तो राम सामान्य शब्द म्हणू नये. आणि क्षात्रधर्म हत्या नव्हे म्हणजे काय शौर्यम तेज धृतिर्दाक्ष विद्येच्या पलायनम दानमेश्वर भाव क्षात्रम कर्म स्वभावजम. अगोदर अर्जुनाला वाटतं, अर्जुन म्हणतो ना हत्या हे भिक्षा मागता भली, तिथे हत्या शब्द काय हे येणे माने दुर्धर गुरुन हत्वाही महानुभावान, इथे हत्या शब्द वापरला. यांची हत्या केल्या तर जोडला हातीचा तू दूर होशी, पातक लागेल कुळ हरणी पातके अंगे जडती आशेचे. आणि मग तू जोडला हाताचा दूर होशील परमात्म्याला अर्जुन बोलतो. पण त्या अर्जुनाचं बोलणं भ्रमातलं आहे. म्हणून परमात्म्याने सांगितलं काय, हातवा प्राप्सिशी स्वर्गम जित्वा भोक्षेश महिम तस्मात उत्तिष्ठ कोणते युद्धाय कृतनिश्चय. कारण हा क्षात्र धर्म आहे. आणि तुकोबराई सांगतात दयातीचे नाव भूताचे पालन आणि निर्दळन कंटकाचे. क्षात्र धर्माला अनुसरून राजे शिवछत्रपतीने प्रतापगडाच्या पायथ्याशी जो केलेला एक प्रकारचा सोहळा आहे म्हणा तो, तर त्याला वध म्हणू नये, आपल्या त्याला हत्या म्हणू नये. तो असणारा एक वध आहे, धर्माच्या रक्षणाकरता त्यांनी तो केलेला आहे. किंवा महाभारती युद्धामध्ये त्या एकट्या भीमाने 100 कौरवाला मारलं आणि त्यामध्ये दुःशासनाची तर छाती फाडून लहुपान केलं आणि त्या भीमाची त्या दुर्योधनाची
जंगेवरच्या खाली, खरं तर गदायुद्धामध्ये खाली प्रहार करू नये, पण प्रतिज्ञात होती ना त्यांची ते, म्हणून खाली प्रहार करून त्यांना मारलं. पण मग तो शास्त्र धर्माला अनुसरून ती कृती असल्यामुळे ती हत्या नाही तर तो वध आहे, आणि तो त्यांना आपल्या निजधामाला नेणारा तो आहे, कारण धर्माचं त्याने ते पालन केलेलं. स्वे कर्मण्य भिरतः असं गीतेमध्ये सुद्धा आपल्याला सांगितलेलं. म्हणून शास्त्र धर्माला अनुसरून केलेला जो एखादा प्रकार एखाद्याचा त्याला धारातीर्थी पाडला असेल तर त्याला हत्या म्हणूनही तो वध आहे. आणि निष्काम कर्म, पुन्हा एक त्याचं विप्सा करायची. निष्काम कर्म कर्म नव्हे, म्हणजे निष्काम कर्म हे सकाम किंवा निषिद्ध कर्म जसं बंधनात टाकणार आहे तसं ते बंधनात टाकणार म्हणू नाही. कारण निष्काम कर्म कसं आहे, कर्मची कर्मबद्धता. मुमुक्षु सोडविले पंडुसुता जैसा रसरीती मरता राखेला विषय. निष्काम कर्म चित्तसिद्धीच्या द्वारा मोक्षापर्यंत घेऊन जाणारा असल्यामुळे आणि सगळ्या कर्माच्या कचाट्यातून ते आपल्याला मुक्त करणारा असल्यामुळे आहे ना. निष्काम कर्म म्हणजे हे मध्यस्तव झाले परी म्या नाही केले आयशी जेणे जाणीतले तो सुटला गा, म्हणून त्याला कर्म म्हणून, म्हणजे ते निष्काम कर्माला कर्म म्हणू नये, अर्थात ते बंधनकारक कर्म आहे असं म्हणू नये. आणि माऊलीने सांगितलं ना, संग जो प्रकृतीचा तो त्यागुण घडे कर्माचा, आयशाही करू म्हणते त्याचा आग्रह चिवरे. कोणी जरी असलं तर कर्म, तुकोबराय तर म्हणतात हागताई खोडी चळण मोडवी ती काढी. कर्म केल्याशिवाय मनुष्य राहूच शकत नाही. म्हणून साधकाला सांगितलेलं आहे का तुम्ही निष्काम कर्म करा, नित्यनैमित्तिक कर्म करा. कोणतं करू नका, तर निषिद्ध आणि काम्य कर्म करू नका, कारण त्या निष्काम कर्माला कर्म म्हणू नये. आणि तुकोबराय म्हणतात पुढे, तुका म्हणे संती आयती करुणी ठेविली. म्हणजे आपली पूर्वसुरी जे संत महापुरुष आहेत त्यांनी हा असणारा धर्म आणि नीतीला अनुसरून असणारा हा आचारसंहिता आपल्यासमोर त्याचं मार्गदर्शन, त्याचा असणारा एक आपल्यासमोर एक आचार पद्धती ही आयती करून ठेवलेली आहे. त्या मार्गाने तेनेचे पण ते चालू जातात, न पडे गुंता कोठे काही. आता पुढील अभंगामध्ये सत्संग आपण का करावा, सत्संग करत असताना तिथे कसं राहावं, आणि मग सत्संगामध्ये सांगितल्या पद्धतीने राहिल्याच्या नंतर आपल्या जीवनामध्ये काय फलश्रुती प्राप्त होते ही गोष्ट सांगत असताना पुढे महाराज बोलतात, पडून या राही उगाच संताची पायी न लगे पुसणे सांगावे, चित्त शुद्ध करी भावे सहजते स्फिती उपदेश प्रयुक्ती. तुका म्हणे भाव जवळी धरुणे आणि देव. संतांच्या पायी उगाच पडून राही तै ठाई, उगाच संताच्या पायी न मागी न करी काही तुझी आनगा विठोबा. म्हणजे त्या ठिकाणी उगाच, आता उगाच शब्दाचा अर्थ तर एक आहे निष्कारण, आपल्या अर्थ बाबाने केलेला तो निष्कारण. निष्कारण शब्दाचा अर्थ बाबा एक वाक्य सांगत, एक श्लोक सांगत असतात, सदा संतोपी गंतव्या यद्यपि न उपदेशन तिथे स्वैर कथा तेषाम उपदेशा भवंतितः. त्यांनी आपल्याला प्रपंचातल्या जरी गोष्टी सांगितल्या बोलले तरी तो आपल्याला काहीतरी फार मोठा दिव्य संदेश आपलं जीवन परिवर्तित करून टाकणारा असल्यामुळे नेहमी आपण संताकडे गेलं पाहिजे. पण इथं उगाच म्हणताना म्हणजे कारण नसताना, मला असं वाटतं पटलं तर घ्या नाही तर सोडून द्या, माझा दुराग्रह नाही, पण उगाच म्हणत असताना आपलं डोकं न चालवता तिथे पडून राहावं. कारण आपण आपलं डोकं चालवलं का हा डोक्यात नाही असं सिद्ध होतं. खरंच कारण माझा बऱ्याच वेळेचा अनुभव आहे म्हणून बोलतो. आणि आपण आपलं डोकं न चालवता ते डोकं तिथे ठेवून म्हणेल तसं वागलं का मग आपण डोक्यात थोडेसे आहोत असं ठरतं. म्हणून तिथं उगाच पडून राहणं म्हणजे आपलं कुठल्याही प्रकारचं डोकं चालायचं नाही. स्वयंबुद्धीच्या बाई निघाले तयाची शुद्धीचे नाही, एक जाणवीच्या डोई गर्वेची गिळले. म्हणून उगाच त्या ठिकाणी पडून राहायचं. पण पडून राहून मग आता काहीतरी करायला सांगा ना महाराज, काय केलं पाहिजे बरं. उगाच तरी का पडायचं म्हणले, पुसणे सांगावे न लगे. त्यांना काही विचारायची आवश्यकता नाही, सांगण्याची आवश्यकता नाही. कोणतरी बोललं आपल्या सत्रामध्ये, मला वक्त्याचं नाव नाही सांगता येणार, संतांच्या समोर 1 मिनटं जर आपण उभं राहिलं ना तर आपल्या मागच्या 7 जन्माचा पुढच्या 7 जन्माचा सगळा वृत्तांत एका क्षणात त्यांना कळून जातो आपण किती पाण्यात आहे. म्हणून तिथे आपण काही सांगण्याची पुसण्याची आवश्यकता नाही. म्हणून सांगावे न लगे आणि पुसावे विचारण्याची आवश्यकता नाही. कारण आपला अधिकार उंचावला काय, ऐशी कर्म साम्य दशा होय जे ते विरेशा ते तर सद्गुरू आपैसा भेटीची गा. किंवा आपण व्यवहारात म्हणतो पाड पिकला का राघवाला वेगळं निमंत्रण द्यावं लागत नाही, तसा आपला अधिकार उंचावला का तुम्ही आम्हाला उपदेश करा असं म्हणण्याची आवश्यकता नाही, ते करतच असतात. म्हणून पुसणे सांगावे न लगे. मग आम्ही काय करावं म्हणले, भावे चित्त शुद्ध करी. एकतर संत वचनावर भाव ठेव, वर्मती एक आहे, दृढ धरावा भाव, जाणीव नागवण नेदी लागू ते ठाव, म्हणून संग टाके शेवी अद्वैत भाव, तुका म्हणे संती हाची मागे केला उपाव. म्हणून तुम्ही दृढ त्यांच्या ठिकाणी निष्ठा ठेवा आणि प्रथम आपली चित्तशुद्धी करा. कारण तैशी मोक्ष देईल ज्ञान येतं किरण आहे आनपरी थारे आयशे मन शुद्ध व्हावे. चित्त शुद्ध नाही ते तर बोध करील काही पालथ्या घड्यावर पाणी, असा तो प्रकार होईल. म्हणून तुम्ही पहिलं चित्त शुद्ध करून घ्या. एकदा चित्त शुद्ध झालं रे झालं का ते संत स्फिती म्हणजे तुमचा असणारा उत्कृष्ट अधिकार पाहून सहज पर उपदेश
युक्ती करीती असं दोन्ही अर्थ घ्या. मग सहजच आपला अधिकार एकदा उंचावला की पर शब्दाचे दोन अर्थ घेता येतात. पर म्हणजे परब्रह्म आहे ना, सगळ्याच्या आतीत असणारं ते परब्रह्म, त्याचा ते काय करतील, तत्वमसी महावाक्याच्या द्वारा तुम्हाला उपदेश करतील. पण मग ते सहज आहे ना, सहज बोलणे ही तर उपदेश करूनही साय असं शिकविती. एकतर सहज करतील, कारण उत्तमा सहज अवस्था किंवा काना वाचण्याची भेटी सरिसाची पिकिरिटी वस्तू होऊन उठी कवून एक जो. आपला जर योग्य अधिकार असेल तर सहज एका उपदेशामध्ये कळेल, आणि आपल्याला नाहीच कळालं असं जर त्यांच्या लक्षात आलं, मग त्या आता पर शब्दाचा अर्थ इकडे घ्यायचा, युक्ती परयुक्ती. मग या भवत पुंसाम, नाना प्रकारची युक्ती परयुक्तीने ते काय करतील, तुम्हाला उपदेश करतील. आता युक्ती परयुक्ती म्हणत असताना एक मी कीर्तनामध्ये दृष्टांत ऐकला होता. मला वाटतं सिद्धबेटामध्ये असताना आपल्या वैद्य बाबांच्या मुखातून, बाबांकडे राहत असताना मी ऐकलं की सायास करूनही सायासच शिकविती. सगळ्याला माहिती आहे, फक्त आठवण करून देतो की एका मुलाला सांगितलं की तू काहीतरी गुरुजीला समजून द्यायचं. तो म्हटले ब्राह्मण म्हण, ब्राह्मण. तो म्हणायचा बामण. म्हणले बामण नाही बाळा, ब्राह्मण. तो म्हणायचा बामण. अरे म्हटले तुला काय करावं, पण मग ते करूनही साया असं. ते म्हणायला लागले, हे बघ तुझ्या घरी काय काय आहे. तो म्हटलं गाई शेळी मेंढी बरंच काय आहे. म्हणले आणखी. म्हणले घोडा आहे, आजोबाला बसायला लागतो. म्हणले घोड्याला काय खायला देतात. म्हणले चना. कशात. म्हणले तोबऱ्यात. म्हणले कशात तोबऱ्यात. कशात तोबऱ्यात. कशात तोबऱ्यात. म्हणले तो काढ ब्राह्मण. म्हणले ब्राह्मण आता जोडून दे ब्राह्मण. आलं ना त्याला. अशा पद्धतीने युक्ती परयुक्ती करून काय करतात, ते त्याला शिकवतात, सहज उपदेश करतात. नाहीच कळालं तर नाना प्रकारचे सायास करून त्याला ती गोष्ट समजून देतात. म्हणून तुकोबराय म्हणतात, तुका म्हणे भावे. फक्त एक आहे मात्र, त्या संतांच्या वचनावर भाव ठेवावा, दृढ विश्वास ठेवावा आणि भाव धरुणी. आता या धरुणी शब्दसुद्धा दोन्हीकडे लावायचा. संतांच्या वचनावर भाव धरुणी, देव जवळी धरुणी आणे. संतांच्या वचनावर भाव ठेव आणि देवाला जवळ धरून आण. आता म्हटले भाव ठेवायचा संतांच्या वचनावर आणि धरून आणायचं देवाला. असं कसं, जो जेवला तो तृप्तीचा ढेकर देईल ना. तर म्हटले संताविना प्राप्ती नाही, आहे ना. किंवा दुसरं वचन ते प्रसिद्ध हरिप्राप्तीशी उपाय धरावे संताचे, ते पाय. आणि एक श्रुती आहे बहुतांश, ते साधवा शांतरागा कामकृत विवर्जिता ब्रुवंतीयन महाराज तत्संसार निवर्तकम. त्या संतांच्या वचनाची ही शक्ती आहे. म्हणजे संत आपल्याला त्या निर्गुण परमात्म्याचा आत्मत्वाने साक्षात्कार हे करून देतात. त्यांच्या वचनावर विश्वास आपण ठेवला तर संतांच्या वचनावर विश्वास ठेवावा आणि देवाला जवळ आणावं. म्हणजे ते दूर नाही, आपल्याला दूर आहे असा जो भ्रम आहे तो काय कर, संत वचनावर विश्वास ठेवून निवृत्त कर, असं तुकोबराय बोलतात. आता पुढचा जो अभंग आहे हा अद्वैत प्रकरणातील असून जगद्गुरू तुकोबरायाने अजातवादाचा सिद्धांत विवर्तवादाच्या प्रक्रियेच्या माध्यमातून एक चोरीचं रूपकाच्या माध्यमातून तुकोबराय जे बोलतात तो हा पुढचा अभंग आहे. बाबा नेहमी म्हणत असतात बघा, वेदांताची भाषा ही विशेषण भावाची नाही, कार्यकारण भावाची नाही, ती आध्यारूप अपवादाची भाषा आहे. आध्यारूप अपवादभ्याम निष्प्रपंचोयम प्रपंचते. आध्यारूप म्हणजे काय, वस्तूनी अवस्तू आरोप अध्यारोप, आणि अपवाद म्हणजे काय, अधिष्ठानी भ्रांत्या प्रतिष्ठा अधिष्ठान व्यतिरेकेनं त्रैकालिक अत्यंत अभाव निश्चय असं अपवाद, त्याला अपवाद म्हणतात. म्हणजे नाही त्या वस्तूचा स्वीकार करणं दिसते म्हणून त्याला आद्यरूप म्हणा. आणि मग ती अधिष्ठानाच्या ठिकाणी नाही कशी, दिसायला 3 मोजायला 2 आणि असायला 1 अशा एक स्वरूपापर्यंत घेऊन येणं याला अपवाद म्हणा. आणि मग तो आद्यरूप अपवादा वाचून ते अजातवाद कळत नाही म्हणून चोरीच्या रूपकाच्या माध्यमातून संत वाङ्मयामध्ये अशा हजारो रूपक आपल्याला पाहायला भेटतात. अगदी काकड आरतीमध्ये बहिरा मुका जोगी ही सगळी काय रूपकच आहे. कधी देवतिळी आला रूपकच आहे, नाना प्रकारची रूपक आहे. तसे या ठिकाणी चोरीचं रूपक आहे. काय बोलतात बघा, देवाच्या घरी देवे केले चोरी, देवदेव नागवणी केला भिकारी, धावून या धावा मागेच नाही जावे कवण या गावा, सवेची होता चोरी घरची या घरी, आगवे केले वाटोळे फावले यावरी, तुका म्हणे येथे कोणीच नाही, नागवले कोण गेले कोणाची काय. देवाचे घरी देवे चोरी केली. आता इथला पहिला देव शब्द आहे जीवरूपी देव आणि दुसरा शब्द आहे ईश्वरूपी देव. कारण तुका म्हणे कैची घेऊ कोठे जीव निराळा. मग जीवरूपी देवाच्या घरी ईश्वरूपी देवाने चोरी केली. म्हटले कशाची चोरी केली, म्हणजे अविद्या कर्म वासना हे जे त्याचं भांडवल आहे ना पुनरपी जननम याला कारण ठरणारं, त्या भांडवलाची देवाने चोरी केली. आणि चोरी केल्यामुळे झालं काय, म्हणले देव नागवणी भिकारी केला. ते ईश्वरूपी देवाने जीवरूपी देवाला नागून म्हणजे लुटून फस्त करून त्याला फार भिकारी करून टाकला. भिकारी करून टाकलं म्हणजे त्याचं भांडवलच जप्त केलं. आता भिकारी केला याचा शब्दाचा अर्थ स्वतःसारखा निसंग तुमाशी राहणे
एकट नाही कटकट सावयत असा स्वतःसारखा त्याला निसंग मुक्त अपरिग्रही असा त्याला केला, म्हणजे या पद्धतीने त्याला भिकारी केला म्हणतात. आता त्या चोराच्या शोधार्थ धावणाऱ्याला म्हणतात धावणिया धावा धावणिया धावा. आता दोन्ही गात्यामध्ये याचा अर्थ केलेला आहे का हे विप्सा म्हणजे एक प्रकारचा दुरुक्ती अभ्यासांगाने तो कोबराय करतात, असा आपल्या नतुसिंग बाबाच्याही गात्यामध्ये आणि कंदरकर बाबाच्याही गात्यामध्ये हाच अर्थ केलेला आहे. पण एक मला वाटतो तो अर्थ पटला तर घ्या, नाही तर सोडून द्या, पण असं एक केलं तर चालेल का? बघा, धावणिया म्हणजे त्या चोराच्या मागे धावणाऱ्या जना हो. धावणिया लुटीचा माल घेऊन धावणारा तो ईश्वरूपी देव, त्याच्यामागे धावा धावा म्हणजे किती धावाधाव तुम्ही कराल तुमच्या आवाक्यात तो येणार नाही, तुम्हाला तो सापडणार नाही. म्हणले का बरे? म्हणले की मागची नाही कवणिया गावा जावे. त्यांनी काय मागमूस ठेवला तर तुम्हाला काय, माग म्हणजे काहीतरी पाऊल खुणा जर त्यांनी ठेवल्या तर तुम्हाला त्याला शोधता येईल ना. पण काही कुठल्या प्रकारचा मागमूस पाऊल खुणा त्यांनी ठेवल्याच नाही, म्हणजे त्रैकालिक अत्यंत अभावरूप दिसणाऱ्या प्रतीतील येणाऱ्या जगताचा बादरूप अभाव त्यांनी केलेला आहे. आता बादरूप अभाव म्हणजे वस्तू दिसली तरी सिद्ध होत नाही. मृगजळ दिसतं पण असतं का? मृगजळ दिसलं तरी ती सिद्ध होत नाही. तशा पद्धतीचा बादरूप नाश तिने केला असल्यामुळे कुठल्याही प्रकारचा मागच त्यांनी ठेवलेला नाही. मग कवणिया गावा जावे, त्याच्या शोधाकरता कोणत्या गावाला जावं? आता इथे असं आहे, कवणिया गाव म्हणताना येण्याची शरीरे, या गावात जर त्याचा शोध तुम्हाला लागला नाही तर इतर कुठल्या योनीत कुठल्या शरीरामध्ये जाऊन त्याचा शोध घ्याल. मग अर्थात येण्याची शरीरे इथेच प्रयत्न करा, याची देही याची डोळा, अन्यत्रही सुविधा नाही, म्हणून अन्य योनीमध्ये जाऊन त्याचा शोध घेऊ असं मात्र म्हणू नका, असं म्हणू नका. बरं म्हटले का हो, पण इतकी आतली चोरी आहे, पर माझ घरातली चोरी आहे ना. अंतःकरण देहाच्या ज्ञानाचं साधन ते अंतःकरण, तेथे राहणारे कामकर्मादी अविद्यादी दोष आहे. मग इतक्या आतल्या घरातली चोरी या चोराने केलीच कशी? म्हणले तो बाहेरचा नव्हताच, चोर घरच्या घरी सवेची होता. तो घरीच म्हणजे देवरूपी घरामध्ये असणारं जे मृदू सबाय नवनीत ते जे अंतःकरण आहे ना, त्या अंतःकरणामध्ये एरवी सर्वांच्या हृदयदेशी त्या अंतःकरणरूपी घरामध्ये हा चोर आपल्याबरोबरच होता. कारण तो आहे तोपर्यंत आपण आहे, तो नाही तर राम बोलो भाई राम, म्हणून तो सवीच होता, बरोबरच होता. आणि मग तिने काय केलं, आता घरचा चोर असल्यामुळे तो संधी शोधत होता. मालक कधी गाफील होतो आणि कधी मी याला लुटून नेतो. मग त्याने काय केलं, फावलियावरी अर्थ केलेला आहे अंतःकरण शुद्धी, हीच असणारी संधी, ही त्याला फावते न फावते तोच अवघे वाटोळे केले, सगळं त्याने वाटोळं केलं. आता अवघे वाटोळं केले, सगळं वाटोळं केलं म्हणत असताना इथं वाटोळं शब्दाचा अर्थ भिवंडी म्हणजे कल्याण, दोन शब्द आहे ना जवळ, तर सगळंच काही त्यांनी काही वाटोळं केलं. पण हे वाटोळं होणं गरजेचं आहे. असं वाटोळं झालं ना, हे खरं कल्याण आहे. पण आता ते कुठला अलंकार म्हणता असता तुम्ही, व्याजस्तुती आहे ना, व्याजस्तुती अलंकारातून तुकोबराय बोलतात असं म्हटलं तर चालेल. इथे अवघे वाटोळे केले म्हणत असताना की बघा, हा जीव काय करायचा, 4 शरीराला मी म्हणायचा आणि 5 कोशाला मी म्हणायचा. आता 4 शरीर कोणतं, एक महाकारण शरीर, जागृतीमध्ये स्थूल द्यायला, स्वप्नामध्ये सूक्ष्म द्यायला, सुषुप्तीमध्ये कारण द्यायला, आणि अहंब्रह्मास्मी इत्याकारक वृत्ती त्याला म्हणतो आपण महाकारण देव. मग तो या 4 द्यायला मी म्हणायचा अगोदर. त्या परमात्म्याने भांडवल जप्त केल्यामुळे म्हटलं याला काय मी म्हणतो, अरे हा जागृतीत आहे, स्वप्नात नाही. म्हणजे मग सूक्ष्म दे मी, त्याला काय मी म्हणतो, तो सुषुप्तीत नाही. म्हणजे सुषुप्तीतला कारण दे मी, त्याला काय मी म्हणतो, तो समाधीत नाही. म्हणले अहंब्रह्मास्मी, ती वृत्ती निवृत्ती झाली, जनन दिशे तेथे. अशा पद्धतीने हे देहरूपी भांडवल जप्त केलं. म्हणले मग कोश, म्हणजे त्या कोशापासून तो कोश दूर आहेस. 5 कोश, अन्नमय प्राणमय मनोमय विज्ञानमय, ही सगळी कोश. कारण तो म्हणायचा मी काय पहिला कोश अन्नमय कोश, म्हणले कार्यत्वात यत कृतकम दादा तदा नित्यम, पंचदशीमध्ये दिलेले येतो. म्हणले मग पुढचा प्राणमय कोश, म्हणजे जडत्वात, तू तर छिद्रूप आहे. म्हणले मग मनोमय कोश, जैसे खाया अन्न तैसे होय, त्याचे मन विकारी आहे, विकारित्वात. म्हणले मग विज्ञानमय कोश, बोला येतो पुढं कादाचित कत्वात, कारण विलय आणि आनंदमय कोश विलयादी अवस्थावत्वात. अशा पद्धतीने हे 4 शरीर आणि 5 कोश यापासून तू नाहीच आहे, हे तुझं स्वरूप नाहीच आहे. मग हेच तर भांडवल होतं, आणि सर्व त्याने काय केलं, लुटून घेतलं, म्हणून याचं एक प्रकारचं वाटोळं केलं असं बोलतात. आणि तुका म्हणे येते कोणीच नाही नागवले. आता आद्यरूप झाला बरं का. आता ह्या शेवटच्या चरणामध्ये अपवाद आहे. तुका म्हणे येथे म्हणजे ते आदिष्ठान ब्रह्मस्वरूपाच ठिकाणी जीवशिव ऐक्य दशेमध्ये कोणीच नाही, कुठलाच भेद नाही, कुठलाही भेद सिद्ध होत नाही. 12 पैकी 12 भेदाची 12 वाटेला ते पळून गेले पार, या चोराने ते फेटाळून लावले. 12 भेद तुम्हाला कोणते, तर हे 3 बोटं माझ्याकडे बघा, याला नाव द्या जीव, ईश्वर आणि जड. हे काय, बोला पटकन. जीव, ईश्वर
जड, तर जीव जीवाचा, जीव ईश्वराचा, जड जडाचा, जड ईश्वराचा आणि ईश्वर जडाचा, ही झाली 5. आणि मग स्वगत सजतीय विजातीय ही झाली 3. आणि देशकाल वस्तू ही झाली 3. आणि किती झालीत आता? 11 झालीत ना, हो ना. हे देशकाल वस्तू परिच्छेद हे 3, स्वगत सजती विजातीय हे 3, आणि ते 5 सांगितलेले पहिले. 5 आणि 3 आणि 3 6 आणि 5 11. आणि ईश्वराचा ज्या 5 7व्या तरंगात बघा ना, 5 उपासना आपण पाहतो, ते ईश्वराचा भेद मानतात म्हणूनच ना. अशा 12 प्रकारची भेदाची सिद्धीच त्यांनी होऊ दिली नाही या चोराने. म्हणून म्हणतात कोणीच नाही, कुठल्याही प्रकारच्या भेदाची सिद्धी नाही. आणि मग असं असताना कोण नागवले आणि कोणाचे काय गेले? कोण बरं नागवलं, कोण लुटलं गेलं, कोणाचं काय गेलं? तर कोणी नागवलं नाही, कोणाचंही काही लुटलं गेलं नाही. नेहमी आपल्या पाठात श्लोक येतो, न निरोधनच उत्पत्तीर न बद्धोनाच साधका न मुमुक्षुर न विमुक्ता इति एषा परमार्थता न कशी जायते जेव्हा संभव शास्त्र न विद्यते एतद उत्तमम सत्यम यत्र किंचिन न जायते तुम न हम दप्तर गुम. स्वामींचं वाक्य बाबा सांगत असतात. अशा पद्धतीची स्थिती त्या ठिकाणी आहे. त्यामुळे कोणाचं काय गेलं, कोण कोणाला लुटलं, दुसऱ्याची सिद्धी तर व्हावी ना. दिसायला जरी 3 असले तर मोजायला 2च आहे, आणि मोजायला 2 असले तरी असायला 1च आहे. एकम एव अद्वितीयम ब्रह्म न यहना नास्ति किंचन. म्हणून कोणी कोणाला लुटलं, कोणाचं काय गेलं, अर्थात कोणी कोणाला लुटलं नाही, कोणाचंही काही गेलं नाही. आता पुढचाही अभंग हा उपदेश प्रकरणातला असून परमार्थरूपी धन तुम्ही जतन करा, असं पुढील 2 अभंगामध्ये तुकोबराय बोलतात. जतन करा रे जतन करा, घालू पाय घरावरी घाला चोरटे, अवघेची निजू नका अवघ्या ठाई, वेळ आवेळ तरी सांभाळावे काही, शिंतरिली फार खाती भोवताले फेरे, गेले नये हाता शेकी तळमळ उरे, तुका म्हणे आम्ही करू आपुले जतन, न लगे काही कोणा द्यावे उघडारे कान. रे संबोधन वाचक आहे, रे जना हो जतन करा रे जतन करा रे. म्हटले परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण, या धनाचं तुम्ही जतन करा. इथं धन शब्दाचा अर्थ हा परमार्थ महाधन तर आहेच आहे, पण हे शरीर हेच सुद्धा धन आहे. साधनाला सुद्धा धन म्हटलेलं आहे. शरीरसुद्धा धन आहे ना. जोडिले न रे नसरे धन अविनाश आनंद घन परमात्म्याच्या बाबतीत बोललेले आहे. तसं हे येण्याची शरीर असल्यामुळे हे शरीरसुद्धा धन आहे. म्हणजे पण इथे मुख्य परमार्थ धन आपलं स्वरूपरूपी धन, याच्यापासून अविद्येचे निदा, तुम्ही याच्यापासून दूर जाऊ नका, याचं काय करा तुम्ही जतन करा. म्हणले का जतन करायचं? पण इथे चोरटे शब्द वापरला ना काळाला, म्हणून शरीररूपी धन घेतलं तरी चालेल. चोरटे घरावरी घालू पाय, म्हणजे ह्या काळरूपी चोरटा किंवा काळ आणि यमाचे दूत, कारण देह हे काळाचे, म्हणून याच्यावरती घालू पात आहे, पाय पा केवडा ज्ञानोबराय म्हणतात, किंवा घडी घडी काळ वाट याची पाय. म्हणून तुम्ही काय करा, अवघेची अवघा ठाई निजू नका. आता इथे एक गोड अर्थ आहे. अवघेचे म्हणताना तुम्ही सर्वच मानव देहाला आलेले, आणि अवघा ठाई म्हणजे इतर योनीत तर झोपा काढलेल्याच आहेत, किमान या योनीत तरी अविद्येचे निदा ही झोप तुम्ही काढू नका, सर्व काळ काढू नका. अवघाची अवघा ठाई निजू नका. आणि मग वेळ आवेळ काहीतरी सांभाळावी. आता इथं वेळ आणि आवेळ म्हणजे आवेळ इतर देह भोग योनी असल्यामुळे ती जरी आवेळ असली तरी नरदेह ही येण्याची शरीरे अशी स्थिती असल्यामुळे ही काय खरी वेळ आहे. मग या वेळेचं तुम्ही सोनं करा. आणि प्रसंग विशेष या नरदेहाला आला ना, पावला हा देह कागटाळीने आहे, म्हणून आता तरी काय व्हा, जागे व्हा. आता जागारे भाईनो जागारे, चोर निजल्या नाडूने भागारे, आता नकारे भाईनो नकारे, आहे गाठी ते लुटवू लोकारे, म्हणून तुम्ही काय करा, जागवा. आणि शिंतरिले शब्दाचा अर्थ मायेने ठकली गेलेली, ते भोवत आले फेरे खाती, आणि फार फेरे खाती म्हणजे एक योनी कोटी कोटी फेरा, असं या पुनरपी जननम पुनरपी मरणम किंवा उपजेते नासे असे याच्यामध्ये ते फेरे घेतात. आणि तुकोबराय म्हणतात बरं नाही, पण म्हटलं आम्ही पुढच्या जन्मात करू ना. तुकोबराय म्हणतात हाता गेले नाही, एकदा हातातून हा नरदेह गेला ना पुन्हा नाही, पुन्हा हा लाभेलच याची शाश्वती नाही. मग शेकी काय उरे? म्हणजे शेकी तळमळ उरे, शेकी फक्त तळमळच तुमच्या हातात राहील. मग मात्र चिडिया चुक गई खेत फिरे क्या पश्चाताना, म्हणजे केवळ पश्चाताप तुमच्या पदरी पडेल, म्हणून सावध व्हा. मग तुकोबराय तुम्ही काय करता? तुका म्हणे आम्ही आपुले जतन करू, आम्ही या परमार्थरूपी धनाचं स्वरूपरूपी धनाचं काय करू, जतन करू. अहो म्हटले तुम्ही सदैव सोडकेन, तुम्ही कसं जतन करणार, काय भत्ता पाणी देणार त्या रक्षकाला? तुकोबराय म्हणतात कोणा काही द्यावे न लगे, या स्वरूपरूपी धनाचं जतन करण्याकरता कोणालाही काही देण्याची गरज नाही काही, कारण ते आपलं स्वरूपच आहे ना, फक्त ते जाणून घ्यायचं. तिथे कोणालाही काही देण्याची आवश्यकता नाही.
आणि म्हणून कान उघडा रे, अजूक वेळ गेलेली नाही, अजूक तरी तुम्ही काय करा, कान उघडा असं महाराज बोलतात. पुढे उपदेश करतात. पण मग या धनाचं जतन करण्याकरता या उपाधी माझी गुप्त संत आहे ना, तर चैतन्य असे सर्व गत येते, तत्त्वज्ञ संत स्वीकार येते. पण याकरता इंद्रिया चोरुणी जेवे तयासीच फावे असं म्हटलेलं आहे ना, तो उपदेश तुकोबरा या अभंगात करतात. काळुकी खाऊनी कै आपलं बघा असा अन्वय करतो. काळुकी खाऊनी कैवाड केला धीर, आपुल्या हिते झाले जनामध्ये शूर, कार्य तुम्ही नेना कार्य तुम्ही नेना, अल्पसुखासाठी पडसी विपत्ती घाना, नाही आयसी लाज काय तयापे आगळे, काय नव्हे केले आपुले बळे, तुका म्हणे तरी सुख आगवेची बरे, जतन करू काही आपुलाली ढोरे. तुकोबराय म्हणतात संतांनी काय केला, धीर सात्विक धैर्य संतांनी धारण केलं आणि कैवाड केला आहे ना. त्यांनी कैवाड केला शब्दाचा अर्थ काय केलेला आहे बाबाने, हा बाबा प्रयत्न केला. आणि प्रयत्न केला आणि काळोख खाऊनी तिथं आध्यार करायचा नाश केला, म्हणजे आज्ञानरूपी काळोख विचाराच्या द्वारा खाऊन टाकला, म्हणजे तो बाधित केला. आणि हाच कैवाडा केला किंवा दुसरा जरा निश्चय केला, कारण हाची निश्चय माझा परिमी निश्चयाहुनी तुझा, बुद्धिनिश्चय आत्मज्ञान ब्रह्मरूप भावे आपण ब्रह्मनिष्ठ राखे पूर्ण तत्परायण अहर्निशी. किंवा तिथं काळोख शब्दाचा अर्थ आपण असंभावना विपरीत भावना केला ना, तर तोही गोड अर्थ लागेल. म्हणजे प्रमाणगत असंभावना, प्रमेगत असंभावना आणि विपरीत भावना ह्या निवृत्त करण्याकरता श्रवण मनन निधिध्यासन रूपी कैवाड केला. आणि कैवाड करून काय केला, यांची निवृत्ती करून टाकली या अज्ञान भेद किंवा असंभावनादी काळोखाची. आणि जना आपुल्या हिते, त्यांनी आपलं हित साधून घेतलं आणि त्यामुळे जनामध्ये शूर झाले. जिंकावा संसार येणे नामे तरी शूर, खरे ते शूर ठरलेले आहेत. तुम्ही कार्य नेना कार्य तुम्ही नेना, हे जाणावं तुम्ही का बरं ही गोष्ट जाणत नाही आणि तुम्ही काय करताय, तुम्ही प्रयत्न करत नाही असं नाही, पण नको त्या ठिकाणी अल्पसुखासाठी विपत्तीचे घाना पडशी. अल्पसुख काय विषय सुख आहे बोलण्याची सारी किंवा विद्युत स्फुरणे का न पाहिजे जगा माझी. सुख म्हणेपर्यंत दुःखात रूपांतर होतं, विजेच्या प्रकाशाला प्रकाश म्हणेपर्यंत अंधारात रूपांतर होतं, तशी स्थिती आहे. मग त्या विपत्तीच्या घाना म्हणजे अनेक दुःखे सांगू मी किती, सकळ संसाराची स्थिती नसाई पाषाण फुटती भयकापाची ती भरला असे. अशा नाना प्रकारच्या विपत्तीच्या घाण्यामध्ये अर्थात या चरख्यामध्ये का बरं तुम्ही पडत आहात. तयापे म्हणे म्हटले, पण ते संत आहेत, ते मुक्त झालेत, एकीकेळी हातोपळे आणि आम्ही जंत आहोत. तो कोबराय म्हणतात तयापे आगळे काय, अरे ते संत आहेत आणि तुम्ही जंत आहात म्हणतात. त्यांच्यापेक्षा त्यांच्याकडे काहीतरी विशेष आहे आणि तुमच्याकडे काहीतरी ते नेऊन आहे, असं काय आहे. अरे दिले इंद्रिय हातपाय का ना, जे तुमच्याकडे आहे तेच त्यांच्याकडे आहे आणि ते मात्र मुक्त झालेत आणि तुम्ही बद्ध आहात. आयशी लाज काय का, लाज नाही याची लाज का वाटत नाही. मग काय करावं तो कोबराय म्हटले, पण आम्ही काय करावं म्हटले, आपुल्या बळे केले काय नव्हे, आपण जर प्रयत्नरूपी बळ केलं असाध्य ते साध्य करिता सायास. माऊली तर म्हणतात विषकी आहारीपडे समुद्री पायबाट जोडी की वाघ ब्रह्म थोकडे अभ्यास केले. काय होणार नाही प्रयत्न केल्याच्या नंतर, तुम्ही फक्त प्रयत्न करा असं तुकोबराय म्हणतात. आणि महाराज पुढे म्हणतात संतांनी जी कृती केली तीच कृती जर तुम्ही केली तर अवघेची बरे, मग मात्र सगळंच तुमचं बरं आहे, सगळंच तुमचं कल्याण आहे. त्याकरता आम्ही काय करावं तुकोबराय म्हटले, आपुलाली ढोरे ही जतन करा. प्रथम असणारे आपली इंद्रियरूपी जनावरं, कारण इंद्रियाची चोरुणी जीवेत आहे अशीच फावे म्हटलेलं आहे ना माऊलीनं. म्हणून इंद्रिय पहिले तुम्ही काय करा, जतन करा. म्हणजेच दम हे साधन करा, तुम्ही साधन करा. आता दम साधन केलं आणि इंद्रिय एकदा ताब्यात आले का मग तुम्हाला मात्र हे संतांनी दाखवलेल्या मार्गावर चालणं फारसं अशक्य राहणार नाही. आता पुढेही परमात्म्याशी प्रेम कलह करतात. 2 चरणामध्ये परमात्म्याशी प्रेम कलह करतात आणि पुढील 2 चरणामध्ये जरा अंतर्मुख विचार करून तुकोबराय म्हणतात नाही माझीच जरा न्यूनता आहे असं तुकोबराय पुढच्या अभंगामध्ये बोलतात. जाय प्रति काय आणला कंटाळा बोला एक वेळा ऐसे तरी, काहू केला तुम्ही निष्ठुरता काहू केली तुम्ही निष्ठुरता देवा, माने ना हे सेवा करीत होते, भाग्यवंत त्यासी सांगितल्या गोष्टी ते नाही अदृष्टी, आमुचिया तुका म्हणे तुम्हापासून अंतर न पडे नाही स्थिर बुद्धी माझी. काय तुकोबराय देवाला म्हणतात, देवा आपण ते अगोदर आपलं सहज किती अभंग होतात पाहण्याकरता त्यावेळेला आपण बोललो की जगद्गुरू तुकोबराय अगदी परमात्म्याच्या दरवाज्यात गेले आणि असं ते कडी वाजून वाजून पार चिपून टाकली देवाची कडी, तरी देवाचा कुठलाच प्रतिसाद नाही. म्हणजे परमात्म्याचा काहीच आतून ओ सुद्धा कोणी द्यायला तयार नाही. मग तुकोबराय थोडेसे रागवलेत आणि आपण त्याला म्हणतो एकदाचा सोक्ष मोक्ष, एक घाव 2 तुकडे, काय होईल ते होईल. म्हणून तुकोबराय थोडंसं निर्वाणीचं बोलत असताना देवाला म्हणतात कंटाळा काय कंटाळा आणला जाय परते, आयशे एक वेळ बोला.
काय तुकोबर आहे तुम्ही, काय कंटाळला, तुम्हाला काही भान आहे का? अरे लोक झोपलेले असतात, खोट्या कुशलकड्या वाजवता मोठ्या मोठ्याने, हां चला चालते वा ऐकून, असं एकदा असं तरी तुम्ही बोला ना, काय कंटाळा आणला, एवढं जर तुम्ही बोलला तर मान्य होईल ना. पण तुम्ही तर प्रतिसादही देत नाही आणि जाही म्हणत नाही, अनोखा रस्ता अनमिला साजन असा प्रकार झाला आमचा, काय करावं आम्हालाच कळायला मार्ग नाही. हातचा प्रपंच सुटला आणि पुढे म्हटलं तर त्याचीही भेट नाही, नेमकं आम्ही करू काय, अशी आमची स्थिती झाली. आणि मग म्हणून म्हणतात, तुम्ही देवा तुम्ही निष्ठूर का हो केली, तुम्ही आमच्या बाबतीत अशी इतका असणारा निष्ठूरपणाचा व्यवहार, देवा तुझा माझा का रे वैराकार, असा का बरं वैरत्व धारण करू तू निष्ठूर झाला. बरं देवा हे सेवा करीतो ते माने ना, मी जी तुझी सेवा करतो ती तुला पटत नाही का, मान्य होत नाही का, असंच काय आहे. एखाद्या जसं ते हे आकाश महाराज बोलले ते हे असतं ना आपलं मोबाईल, एखाद्याचा पासपोर्ट असतो बरोबर, आणि तो पासपोर्ट जर आपण टाकला नाही जो पाहिजे तोच, तर तो मग तो कितीही करा ते काही ओपन होत नाही. मग तसा प्रकारचा आम्ही जी सेवारूपी हा पासपोर्ट टाकतो आहे तुझ्याकडे, तर तो कदाचित आम्ही जी सेवा करतो ती तुला मान्य होत नसेल म्हणून तू आम्हाला ओ देत नसेल. तसंही सांगा ना, मग आम्ही तुम्ही सेवा बदलून करू, जर तुम्हाला म्हणजे ही भाजी आवडत नसेल तर दुसरी करू, पण जेवायला या ना तुम्ही आम्हाला काय करा, प्रतिसाद द्या, ते तरी सांगा. तुकोबऱ्या देवाला बोलतात. पण एक आहे देवा पण मग मात्र अंतर्मुख होऊन विचार करतात. भाग्यवंता त्यासी गोष्टी सांगितल्या, जे भाग्यवंत आहे भक्तराजा अर्जुनासारखे, त्या अर्जुनाची ऐकण्याची इच्छा नाही ना महाराज, त्यांची ऐकण्याची इच्छा नाही, पण देव म्हणतात नाविक सहावे गाजाबज मनी न धरावे, तुझे आज्ञानं तू हारावे लागे आधी. मी आपल्या कैलास बाबाकडे गायन शिकायला जायचो 4-5 वर्ष, चांगलं ते रात्र मला सांगायचे. मी त्याला म्हणतो मला नाही शिकायचं आहे, ते म्हणले पण मला शिकायचं नाही आहे बळंच ऐकावं लागायचं. म्हणजे तसा प्रकार, म्हणजे नाही ऐकायचं तरी ऐक, म्हणजे तसा प्रकार. आणि ज्यांना त्या अर्जुनाला त्यांना ऐकण्याची इच्छा नाही तरी तू काय करतो, त्यांना बळे शिकवतो आणि आम्ही तुझी फार विनंती करतो. आपलं तसंच होतं ना पारायण करण्याची रामकृष्ण हरी नका आता या अंदर की बात आहे. भाग्यवंत त्यासी गोष्टी सांगितल्या, जे अर्जुन आहेत अर्जुनाला गीता, भक्तराज उद्धवाला भागवत, त्यांना गोष्टी बोलला. जे न सांगे पित्या वसुदेवाशी, जे न सांगे माता देवकीशी, ते गुह्य अर्जुनाशी बोलत असे काय, त्यांना तू गोष्टी सांगितल्या. आणि पण एक आहे मात्र आमच्या अदृष्टी ते नाही, म्हणजे आमचंच नशीब जरा फुटकं आहे. निदैवाचे परिवारी लोह्या रुतले हाती सहस्रवरी, अशा पद्धतीची आमची कदाच स्थिती आहे. ज्याचं दैव हिवराखाली झोपलं आपण म्हणतो तसं आम्ही करंट्या कपाळाचे आहोत काय की, असंच आम्हाला वाटायला लागलं. कारण एवढी तुझी हाजी करूनही तू आम्हाला कुठलाही जीजी अगदी प्रतिसाद देतच नाही, असं तुकोबऱ्या देवाला बोलतात. म्हणून तुका म्हणे तुम्हा पासी. पण एक आहे पुन्हा तुकोबऱ्या म्हणतात आपण जरा जास्तच बोलतो काय की, अंतर्मुख होऊन विचार करतात. पण परमात्म्याचा स्वभाव असा नाही ना. हो तो कनवाळू कृपाळू दिना लागी मोही गजेंद्राचा धावा तुवा केला भेटे, त्याने तर नावही घेतलं नाही कोण असेल जो ब्रह्मांड चालक, तरी हा काही लक्ष्मी ती काही गजराज इतका तातडीने येणारा आहे. आणि आपण एवढी गायावाया भागतो, जे झाले अवतार त्याची लीला सहचर आहोत, तरी परमात्मा येत नाही, काहीतरी आपलं चुकत असलं पाहिजे. आणि मग तुकोबऱ्या म्हणतात देवा क्षमा करा बरं का, तुका म्हणे तुम्हापाशी अंतर न पडे, म्हणजे तुमच्याकडनं दुरावा कुठल्याही भक्ताला पडणं शक्य नाही, अंतर न पडे. बरोबर आहे, तुका म्हणे तुम्हापासून अंतर न पडे, तुमच्यापासून दुरावा पडणार नाही. परंतु देवा माझी बुद्धी स्थिर नाही. आता काय आहे, दृश्यते त्वग्रया बुद्ध्या असं म्हटलेलं आहे. आणि ते आत्मतत्व गगनाची पालवे गाळून घेतली इतकं सूक्ष्म आहे. आणि त्याच्याकरता एकाग्र सूक्ष्म आणि तदाकार अशी वृत्ती पाहिजे. आमचे अनेक बुद्धीचे तरंग, आमची बुद्धी स्थिर नाही, म्हणून कदाचित तुमचं आम्हाला प्रत्यक्ष होत नसावं, तुमचं दर्शन होत नसावं, असं तुकोबऱ्या म्हणतात. पुढे महाराज बोलायला लागलेत. आणि देवाला आता स्थितीपर अभंग असून प्राप्ती का होत नाही ते पुन्हा एक प्रकारचं आत्मपरीक्षणच तुकोबऱ्या ह्या अभंगामध्ये करत असताना बोलतात. अनुभवे कळो येते पांडुरंगा, रुसावे ते कागा तुम्हावरी, आवरिता चित्त नावरी दुर्जन, घात करी मन माझे मज, आंतरी संसार भक्ती बाह्यात्कार, म्हणून अंतर तुझ्या पायी, तुका म्हणे काय करू नेणे वर्म, आले तैसे कर्म सोसू पुढे. आता तुम्ही तरी देवा मला दर्शन का देत नाही, तो पांडुरंगा अनुभवे कळू आले, माझ्या गोष्टी आता अनुभवाने कळायला आले. आणि बघा कदाचित एखाद्या वेळेस आपला अनुभव भ्रामक जरी असला तर अगदी शास्त्र शब्दप्रमाणाने जरी सांगितलं तर आपण ती गोष्ट मानत नाही, कारण अनुभव एक प्रकारचं हे खूप जवळचं प्रमाण आहे. अनुभवाला एकदा पटलं की मनुष्य ती गोष्ट स्वीकारतो. आणि बाबा ते गोष्ट मी फक्त आठवण करून देतो, मलाच झाली याची वाट काय, हा काय त्याचा अनुभव आहे, आता होणं शक्य नाही असं समोरचा व्यक्ती बोलत नाही. तसं तुम्ही मला दर्शन का देत नाही, बिभत्स रसातला प्रसंग आहे. आणि आता कशाला सांगायचा, आपला वेळ तरी कुठे आहे. म्हणून पांडुरंगा अनुभवे कळू आले, मला ही गोष्ट अनुभवाने कळून आलेली आहे का, तू मला दर्शन का देत नाही. पण परमात्मन तुम्हावरी ते
कागा रुसावे. आता आमचीच उणीव असल्यामुळे आणि का रुसावी नाही लगे बहुता आपल्या संचिता वाचून या तुमच्यावर रुसण्याची फुगण्याची आवश्यकता नाही. काय झालं देवा, दुर्जन चित्त आवरिता नावरे. आमचं हे दुष्ट दुर्जन असणारे जे दुष्ट चित्त आहे ना, किती आवर घालण्याचा प्रयत्न केला तर हे काही केलं आवरत नाही. करतं काय, याने काय केलं, माझे मन माझे मन मज घात करी. माझंच असणारं मन काय करतं, माझा आपण्या घात कर, शत्रू मी झालो दावेदार, अशी स्थिती झालेली आहे. बरं काय झालं देवा, आंतरी संसार आणि भक्ती बाह्यात्कार. मी अंतकरणामध्ये माझा फार संसार माझा अंतकरण बरबटलेला आहे आणि बाहेर भक्ती बाह्यात्कार. वरकरणी मी वरवर पाहताना भक्ती करताना लोकाला दिसतो. बाबा एक अभंग बऱ्याच वेळेला म्हणत असतात, लोक मानवले वरी बाह्यात्कारी, तैसा मी अंतरी नाही झालो, म्हणून पंढरीनाथा वाटत अशी चिंता, प्रगट बोलता लाज वाटे. अशी माझी स्थिती झालेली आहे देवा. आणि म्हणून तुझ्या पाया अंतर, म्हणून तर तुझ्या पायाचा अंतर मला पडलेला आहे. तुकोबराय म्हणता, देवा काय करू, पण हे अंतर तरी पडलं म्हणजे तुकोबराय तुम्ही भक्ती करत नाही का. करतो ना देवा, मग अंतर का मिटलं नाही. म्हणजे वर्म नेणे, भक्ती करतोय मी पण भक्तीचं वर्म मला कळालं नाही. आणि मीच सांगितलं लोकांना, चुकवल्या वर्म फेरा पडे. वर्म मर्म जाणून केलेलं कर्म हे लाभदायी ठरतं आणि वर्म मर्म न जाणता केलेलं कर्म फजिती पदरी पाडतं. आणि अशी भक्ती करून ही फजिती आहे आमची, कारण तुझं दर्शन आम्हाला झालं नाही. मग आता काय करू, म्हणजे काही नाही, कर्म पुढे आले तैसे सोसू. आता प्राककर्म संचित कर्म प्रारब्ध रूपाने पुढे जसं भोगायला आलेलं आहे, भोगतो न घडे संचिता वाचुने. आणि प्रारब्ध कर्माना भोगादेव क्षया, म्हणून आता ते भोगून संपू. आता एक जनार्दनी भोग प्रारब्धाचा आहे ना, अंबऋषीसाठी सकाळच्या सत्रामध्येच गेलं. पण मग तशी भक्ती केली तर ना, ते वर्मन सापडल्यामुळे आता कर्म भोगल्याशिवाय आम्हाला सुटका नाही असं आम्हाला वाटतं. आणि शेवटच्या अभंगामध्ये तुकोबराय बोलतात, करुणापर अभंग असून हा भगवान परमात्म्याचं सामर्थ्य, कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम सामर्थ्य संपन्न परमात्मा असला तरी तो कृपाळू आहे, त्यामुळे तो माझा मात्र त्याग करणार नाही, मला परमात्मा निश्चित दर्शन देईल. असाही एक प्रकार बोलताना तुकोबराय या शेवटच्या अभंगामध्ये बोलतात, तुझं करिता होते आनाचे आन, तारिले पाषाण उदकी देवा, काय नये कैवार करू अंगीकार, माझा बहु भार जड झाला, चुकलासी म्हणो तरी जीवाचाही जीव, रीता नाही ठाव उरू दिला, तुका म्हणे ऐसे काय सत्ताबळ, माझे परी कृपाळ आहात तुम्ही, माझे परी कृपाळ आहात तुम्ही. तुकोबराय देवाला म्हणतात, तुझं आनाचे आन होते, तुझं करिता आनाचे आन होते. तू करायचं ठरलं ना तर आणण्याचं आणण्यात आहे ना, म्हणजे ते आणण्यात कर्तुम महिमा, म्हणजे उक्तात आणणे ते शेषा, म्हणजे तिन्ही प्रकारचं स्वरूप सामर्थ्य ते कर्तुम अकर्तुम आणि अन्यथा कर्तुम. आपल्या नथुसिंग बाबांनीच लिहिलेलं आहे गाथ्यामध्ये, कर्तुम म्हणजे उत्पत्ती विनाशाचं सामर्थ्य, अकर्तुम म्हणजे सामान्यकडनं असामान्य करून कार्य करून घेण्याचं सामर्थ्य, आणि अन्यथा कर्तुम म्हणजे निंदनीय त्यांना देखील वंदनीय करण्याचं सामर्थ्य. आता जेणे विश्व निर्मिले घडीमोडी हिळा मात्रे म्हणून हे कर्तुम सामर्थ्य आहे. आणि वानर हाती लंका आहे ना, म्हणून किंवा एकला अर्जुन परी अक्षोनी 11 नजनीची काही, हे रानाची पाले खायरा, ते होतं बरोबर आहे वेळेत म्हणून मी शेवटचं टोक घेतलं, बोला तेवढं. रानाची पाले खायरा नेवाने केले लंकेश्वरा, एकला अर्जुन परी अक्षुनी 11 नजिनीची काही, आक्षेपार्थाने विचारतात. म्हणून आनाचे आन करिता म्हणजे तो हे काय सामान्यकडं असामान्य कार्य करून घेतलं. आणि अन्यथा कर्तुम म्हणताना असताना पांडव कुळासी कागाची विष्टी जन्म पिंपळासी, पांडव कुळासी पाहता दोष, पण अंगीकार ज्याचा केला नारायणे, निंदितही त्याने वंदे केले, असं तुझ्याकडे सामर्थ्य. म्हणून आनाचे आन म्हणजे वाटेल त्या वस्तूचं वाटेल त्या रूपांतर किंवा वाटेल काय ते करू तू परमात्मा तुम्ही करू शकता. वृक्षाचे पान हाले ज्याची सत्ता, असं तुमचं सामर्थ्य आहे. आणि म्हणून देवा उदकी पाषाण तारले, तुम्ही काय केलं त्या त्रेतायुगामध्ये, रावण ज्या वेळेला साधू वेशात येऊन जानकी मायाचं हरण करून घेऊन जातो, त्यावेळेला तुम्ही काय करता, समुद्रावरती पाषाणाचा सेतू बांधता आहे ना. हे शक्य नाही, पण ते अशक्य आनाचं आण तुम्ही केलेलं आहे. म्हणून पण देवा एवढं जरी असलं वाटेल ते करण्याचं सामर्थ्य तुमच्याकडे आहे, पण परमात्मन कैवार वा अंगीकार का करू नये. माझा तुम्ही कैवार म्हणजे माझी बाजू घेऊन कधी धावून आला असंही घडलं नाही, आणि माझा अंगीकार तुकोबराय भेऊ नका, आता मी तुमचा अंगीकार केला नाही असं आश्वासित तुम्ही आम्हाला कधी केलं नाही. का बरं असं तुम्ही आमच्या बाबतीत करावं. एक वाटतं मला असं वाटतं म्हणले देवा, माझा बहुभार जड झाला, माझा असणारा तुम्हाला म्हणजे माझा असणारा भार, हे वाक्प्रचार आहे हा, जड झाला म्हणत असताना तिथे एक शब्द आहे बाबाच्या याच्यात अर्थ, याच्यात
हा बाबा, आटोक्याबाहेर. म्हणजे एखादी गोष्ट एखाद्याच्या आटोक्याच्या बाहेर असली ना तर त्याला ते करणं संभवनीय नाही. तसं माझं रक्षण करणं, मला दर्शन देणं हे तुमच्या आटोक्याच्या बाहेरच आहे. असं काही घडलेलं आहे का? पण असं तर म्हणता येणार नाही. म्हटले असं का म्हणता येणार नाही? कारण चुकलासी म्हणो तरी जीवाचाही जीव. बरं, कदाचित काय मोठ्या माणसाला कामामध्ये व्यस्त असल्याच्यानंतर विसर पडू शकतो, पण तुला आमचा विसर पडला म्हणावं हेही म्हणता येत नाही ना देवा. म्हणले का? कारण चुकलासी म्हणो, तुला आमचा विसर पडला तर जीवाचा जीव, तू आमच्या जीवाचा जीव आहे ना. आणि जीवाचा जीव असल्यामुळे, कारण अधिष्ठान जीव आमचं स्वरूप, मूळतः अधिष्ठान कोण आहे? तूच आहे. त्यामुळे तुला आमचा विसर कसा पडू शकेल? हेही शक्य नाही. म्हणून आणि बरं, जीवाचा जीव असल्यामुळे बरं, जीवाचा जीव आम्ही का म्हणतो? तुझी व्याप्ती पाहना. रिता ठाव उरू दिला नाही. तू तुझ्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची जागा रिकामी ठेवलीही नाही. तो नाही ऐसा ठाव उरला शिकवणं, तो कोबराय बोलतात. आणि परमात्म्याच्या मुखात ज्ञानोबराय ओवी ठेवतात. अर्जुन मी नसे ऐसा कवन ठाव असे, परी प्राणी याचे दैव कैसे जे न देखती माते. म्हणून घटघट बिचमो रामरमया. त्यामुळे सर्वत्र तू आहे, म्हणून माझा अधिष्ठान रूप जीव तू आहे, म्हणून माझा तुला विसर पडला असंही म्हणता येत नाही. पण तू कोबराय म्हणतात, तू का म्हणे सत्ता बळ काय, तू का म्हणे ऐसे काय सत्ता बळ. तुकोबराय म्हणतात की देवा तुम्ही आमचा अंगीकार करावा. असं काय सत्ताबळ? असं सत्ताबळ तरी म्हणजे अशी सत्ता आम्ही तुझ्याकडे गाजावी. बाबा नेहमी प्रमाण म्हणत असतात, एकी केली हातोपळी ठायाबळी पावले आम्ही देवा शक्तीने बाकुतेने करुणा. म्हणजे आम्ही जसं असं तुझ्यावर सत्ता गाजो, हे पांडुरंगा आमचा तू स्वीकार केलाच पाहिजे असंही आम्हाला म्हणता येत नाही. मी मधुकरी मागायला जयरामबाबाकडे राहत होतो. विना पाहायला आम्ही मरकळला गेलो. ते कीर्तनकाराने कीर्तन जरा लांबवलं. आता नाव विचारू नका, ते आळंदीत आहे, कदाचित अष्टादशी असू शकतात. मी लहान होतो, ते गायला उभे राहिले, मृदंग सोडून त्या माईकावर गेले आणि लगेच त्यांनी प्रमाण दिलं, ऊर्ध्व मुलं मध शाख. मध्येच घडलेली घटना बाबा, मी तिथं होतो. मी नाव मला खाली आल्यास विचारा, मग मला जगायचं ना काही दिवस, मला पण बाबा म्हणतात तसं. तर ते मी म्हटलं हे काय? तर ते कीर्तनकार म्हटले, अहो हे प्रमाण बसत नाही. कसं बसत नाही? दिलं कोणी? म्हटले बसवलं पाहिजे. असं कसं? म्हणजे आता प्रेमाचा हक्क ते ऐकून घ्यावं लागलं कीर्तनकारला. म्हणजे असा एखाद्याचा प्रेमाचा जर अतिरेक असेल, कधी कधी प्रमाण बसत नाही, पण ते पाचर टाकून बसावं, तसा प्रकार बसून घ्यावं लागतं माणसाला. मोठी व्यक्ती असते ना, काही बोलता येत नाही. तसं प्रकार असल्यामुळे असंही कधी कधी काय करावं लागतं ते. म्हणजे तसा आम्ही तुझ्यावर प्रेमाचा हक्क गाजावा अशी स्थिती नाही ना देवा. तेवढा आमचा प्रेम, तेवढी आमची सेवा नाही ना, त्यामुळे तोही हक्क आम्ही गाजू शकत नाही. पण असं जरी असलं तरी माझे परंतु म्हणजे माझ्या ठिकाणी असं सत्तेचं बळ आहे काय? तो उत्तर आक्षेपार्थाने विचारतात नाही. परंतु कृपाळ तुम्ही आहात, पण तुम्ही कृपाळू आहात, कनवाळू आहात. आणि त्यामुळे अरे ते बाबा सांगत असतात, त्या नकराला जर तुम्ही धावून येता, नाही गजेंद्र करता, आणि ज्या वेळेला गजेंद्र ते घेऊन चालला, गजेंद्राला भगवान परमात्मा घेऊन चालले, तर नकर म्हटला देवा माझं काय? म्हटले तुझं तू पाय. हां म्हणले असं कुठं? माऊली असं बोलत असतात. असं म्हणजे तुझं तू भाग म्हणजे अरे म्हटले बघ हे डपच आहे म्हणले माझ्याकडे. त्याला काय म्हणतात? तुम्ही नाही हो माऊली, छोटे माऊली, तुम्ही मागं नका बघू. मी माऊलीच्या ऐका, मी माऊलीचा सहचारी आहे, मी माऊलीचा पाठाचा विद्यार्थी आहे. ते मोठे आहेत, मी छोटा आहे, पण आम्ही एका पाठाशी आहेत. तर मला चांगलं माहिती नाही ते कसे बोलतात. तर ते माऊली धाकी भरलेत, असं काय करताय म्हणून. बघा, तर ते मी काय सांगत होतो, मी विसरलो, आठवलं. तर ते म्हटले माझ्याकडे ते ढोलच आहे. म्हटले बघ, म्हटले पांडुरंगा. म्हणजे काय म्हणणं आहे तुझं? बाबा सांगत असतात, देतो म्हणले. ऐका हो ऐका, असे दौंडीच पिटवतो म्हणले तुझी, सगळ्याला सांगतो. ते खेड्यापाड्यात आजूबाजू कोठा येतो ना बाबा, माहिती आहे का तुम्हाला? साखरेचा कोटा वगैरे, तर ते असे चौकात उभारून सांगितलं जातं. असं दौंडी पिटून सांगतो. म्हटलं याचं कोणी नामसंकीर्तन करायचं नाही, कोणी याचं लिहिलं संकीर्तन काही करायचं नाही. हा हे 4-2 दाखले त्यांनी केलेले आहेत आपला प्रचार प्रसार होण्याकरता. नंतर हा कोणाकडे डुंकून पाहत नाही. हां, भक्ताचे भक्त तर याला फार आवडतात, आणि याच्या भक्ताचे चरण मी तोंडात धरले हजारो वर्ष, माझ्याकडे पाहत नाही. म्हणजे बाबा रे तू पुढच्या विमानात, पण माझा असा अपप्रचार करू नको, आहे ना. तशा पद्धतीने तू कनवळा, म्हणजे किती परमात्मा कृपाळू आहे ना. तू असनकादिकाचे माने साहेबजी सौरसुदिदला पुतणे विषाचेने स्तनपाने मारू आली, असा तो कृपाळू असल्यामुळे, आणि आम्ही तरी त्याचे लीला सहचार असल्यामुळे निद्रा करीत होतो पायी, सवीची लंका घेतली ताई, वानर गोवळ गाई सविचारत फिरत असो, म्हणून आमचा अंगीकार परमात्मा करणारच करणार, कारण तो कृपाळू आहे. जरी आमच्याकडे ते सत्तेचं बळ सामर्थ्य नसलं तरी. आता बरेच गुरुबंधू म्हणतील सगळ्यांचं बरोबर वेळेत उरकलं, पण तुम्ही 5 मिनटं पुढे घेतले, तर मी पुढे नाही घेतले. मी वेळेतच उरकवलं, कारण 7 मिनटं पुढे गेले होते अगोदर. त्यामुळं मी वेळेतच आहे. झालेली सेवा गुरुवरे बाबांच्या आणि गुरुतुल्य असणारे आपण सगळंच महान पुरुष माता भगिनी आपणा सर्वांच्या चरणारविंदी हे शब्द समर्पित करून
करविली तैशी केली कटकट वाकडी कनीट देव जाणे कोणा कारणे झालेशी निर्वाण देवाचे कारण देव जाणे तुका म्हणे मी तो अभिमान वेगळा घालुनी गोपाळा भारा असे पुंडली कबरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय सद्गुरु जोग महाराज की जय. संतांनी सरता केलो तैशा परी केलो तैशा परी संतांनी सरता केलो तैशा परी संतांनी सरता केलो तैशा परी चंदनी ते बोरी व्यापी चंदनी ते बोरी व्यापिली चंदनी ते बोरी व्यापिली चंदनी ते बोरी व्यापिली गुण दोष याती न विचारी काही न दोषयाती न विचारी काही गुण दोषयाती न विचारी काही गुण दोषयाती न विचारी काही ठाव दिला पायी आपुलिया ठाव दिला पायी आपुलिया दिला पायी आपुलिया दिला पायी आपुलिया न दोषयाती न विचारी काही न दोषयाती न विचारी काही गुण दोषयाती न विचारी काही न दोषयाती न विचारी काही तुका म्हणे आले समर्थाचे मना तुका म्हणे आले समर्थाचे मना तुका म्हणे आले समर्थाचे मना तुका म्हणे आले समर्थाच्या मना तरी होय राणा रंक त्याचा 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 गुण दोष याती न विचारी काही 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 ठाव दिला पायी आपुलिया पायी आपुलिया ठाव दिला पायी आपुलिया ठाव दिला पायी आपुलिया गुण दोष याती न विचारी काही ठाव दिला पायी आपुलिया गुण दोष याती न विचारी काही ठाव दिला पायी आपुलिया ज्ञानदेव तुकाराम 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 इंद्रायणी चेतटी धरिला रहिवास विश्वतारावया लक्ष्मी निवास ज्ञानेश्वर रूपे धरिले निजवेश
वर्म जाणे तया सद्गुरुपदेश वर्म जाणे तया सद्गुरुपदेश जय देव जय ज्ञानदेवा जीवा शिवाचा आदि परब्रह्म ठेवा कृष्ण एकादशी कार्तिक मासी आपण पंढरीनाथ सनकादिकासी यात्रेसी ताती स्वानंद राशी दर्शन घडे तया निज मुक्ती देसी दर्शन घडे तया निज मुक्ती देसे जय देव जय ज्ञानदेवा जीवा शिवाचा आदि परब्रह्म महिषिक पुत्र केला वाचक वेदाचा प्रतिष्ठानी गर्व हरिला विप्रांचा विशेषार्थ केला भगवद्गीतेचा प्रत्यक्ष द्वारी शोभे पिंपळ कनकाचा प्रत्यक्ष द्वारी शोभे पिंपळ कनकाचा जय देव जय ज्ञानदेवा जीवा शिवाचा आदि परब्रह्म सनक सिद्ध गणा माझे तू श्रेष्ठ ज्ञानावरी माझी